ओके, काय अडचण इतर इतर आपल्या सहकारी मित्रांची वाट न पाहता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. मागील 2-3 तासिकांपासून रविवारला आपण तासिका आयोजन केलं होतं, पण प्रतिसाद विद्यार्थ्यांचा पाहता आपण त्या दिवशी सुट्टी घेतली होती तासिकेला. आज आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ प्लॅटफॉर्मवर सामाजिक शास्त्र विषयाच्या अंतर्गत हजर झालेले आहोत. सर्वांना गुड इव्हनिंग आणि आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. आवाज येतोय माझा सर्वांपर्यंत? होय सर, येतोय. काय अडचण नाही आवाजामध्ये? नाही सर, नाही. चला, तर आपण त्या दिवशी मागच्या काही तासिकांमध्ये सूर्यमाला पाहिली होती. सूर्यमालेमधील ग्रहाचं स्थान, ग्रहांची निश्चिती, त्यानंतर त्यांचा परिभ्रमण काल, परिवलन काल काय असतो ते पाहिलं होतं. त्यानंतर परिभ्रमणामुळे आणि परिवलनामुळे काय काय प्रक्रिया घडून येतात ह्या सुद्धा कृती आपण पाहिल्या होत्या. त्याचबरोबर ग्रहांचं महत्व, ग्रह कशाला म्हणायचं, उपग्रह कशाला म्हणायचं, त्यानंतर बटुग्रह का म्हटलं जाते, बटुग्रहाची रचना कशी असते, त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षा काय आहेत, गुरुत्वाकर्षणामुळे या कक्षांमध्ये त्यांचं भ्रमण कुठल्या मार्गाने कशा दिशेने होते हे सुद्धा पाहिलं होतं. वेगवेगळ्या रंगांवरून त्या ग्रहांची काही विशेष ओळख होती, काही ती विशेष ओळखीच्या बाबी आपण अभ्यासलेल्या. जसं पृथ्वीबाबत आपण म्हटलं की सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह, तसं प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत आपण माहिती घेतलेली होती. आज आता पृथ्वीच्या ज्या काही संदर्भानं उपग्रह असणार आहे चंद्र, मग या चंद्राच्या बाबतीत सूर्य हा तारा आहे, या सूर्याच्या बाबतीत काही ग्रहणांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग हे ग्रहणे का होतात, कशी होतात आणि या ग्रहणांमुळे आपल्या जीवनमानावर काय परिणाम पडतो, किंवा आता प्रत्येकाच्या मनामध्ये ग्रहणाच्या वेळेस असणाऱ्या श्रद्धा, अंधश्रद्धा ह्या बाबी ज्या पाहिल्या तर पुरातन काळापासून आपल्या मनावरती याचा पगडा पडलेला असतो. म्हणूनच आगरकर यांनी एक लेख लिहिला होता सुधारक मध्ये, आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आमचे ग्रहण अजून सुटले नाही. म्हणजे ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना आपल्या अजून काही बदललेल्या नाहीत अथवा त्यामध्ये सुधारणा झालेली नाही, असं हे काही रचनात्मक त्यावेळेस सुधारक मध्ये आगरकरांनी मांडलेलं मत होतं. मग हे चंद्रग्रहणे काय, सूर्यग्रहणे काय आणि त्यांचा या आपल्या अभ्यासाची काय संबंध आहे, किंवा अभ्यासाअंतर्गत आपण हे का शिकतोय हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजेच दिलेली रचना ही कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला उपयुक्त ठरते आणि परीक्षेच्या दृष्टीने यातील कुठला भाग किंवा पाठ्यघटक महत्वाचा आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. प्रथमतः पाहूया चंद्रग्रहण व त्याचे प्रकार. आता चंद्रग्रहण हे चंद्राच्या संबंधाने आहे, सूर्यग्रहण हे सूर्याच्या संबंधाशी म्हणजे संबंधित आहे. आता इथं लक्षात घेण्याची एक बाजू आहे की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाची स्थिती काय असावी, किंवा सूर्यग्रहणामध्ये कुठला घटक कुठल्या स्थानावर असतो, चंद्रग्रहणामध्ये कुठला घटक कुठल्या स्थानावर असतो. म्हणजेच रचना ही केवळ एकामुळे घडते का त्यामधल्या तीनही घटकांमुळे घडते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये एक उदाहरण दिलं होतं. जर सूर्याच्या समोर पृथ्वी आली तर तिच्या एका भागामध्ये उजेड असतो, दुसऱ्या भागामध्ये काय असतो, अंधार असतो. मग त्याचप्रमाणे जर आता मला सांगा इथे एक वस्तू आलेली आहे, समजा मी असं या ठिकाणी काही चित्रांकित करतो, म्हणजे लिहितोय. आता पहा, त्या लिहिण्यावरून तुमच्या काय लक्षात येईल सांगा. आता हा तारा आहे सूर्य, आणि इथं आहे पृथ्वी, हा सूर्य. आता या सूर्यापासून पडणारे प्रकाश किरण हे पृथ्वीला ओलांडून असे जात असतात, तिरप्या पद्धतीने जात असतात, बरोबर आहे. म्हणजे आता या पृथ्वीच्या सूर्यासमोर असणाऱ्या बाजूवर काय आहे, उजेड आहे, आणि इकडल्या बाजूला काय आहे, अंधार आहे. म्हणजे जी काही उजव्या हाताकडील बाजू आहे तिथं काय असणार आहे, अंधार, आणि जी आपल्या डाव्या हाताकडील बाजू आहे पृथ्वीची, त्या भागामध्ये सूर्यकिरण सरळ पडत आहेत, त्यामुळे काय झालंय तिथं दिवस आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सूर्यप्रकाश सरळ पोहोचतोय आणि इकडं सूर्यप्रकाशच्या अभावी अंधार आहे. पण आता काय झाले पहा, याच रचनेमध्ये दोन्हीच्या मधामध्ये आता हा चंद्र येऊन बसलाय. आता काय होईल बरं हे चंद्र आल्यामुळं, आता हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आला. आता काय होईल, फरक काय जाणवेल पहिल्या रचनेत आणि या रचनेत? पहिलीची रचना होती त्या रचनेत आणि आताच्या रचनेत काय फरक जाणवेल? जसं मी पृथ्वी आणि सूर्याचं उदाहरण दिलं आणि यामध्ये सांगितलं की तुमच्या पुढे असणाऱ्या सूर्याच्या बाजूला असणाऱ्या पृथ्वीच्या भागावरती प्रकाश आहे आणि
दुसऱ्या बाजूला अंधार आहे. पण आता या दोन्हीच्या मध्ये सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येऊन बसलाय. आता काय होईल मग? सूर्यकिरण चंद्रावर ही आकृती जी काही रेखाटलेली आहे किंवा कल्पनात्मक चित्र आहे, असं नाही मला पूर्ण काही डायग्राम येत आहे असं नाही, पण एक साधी रचना आहे. यावरून तुम्हाला काय जाणवते, काय समजतंय सांगा. जसं मी सांगितलं की इथं सूर्यापासून डायरेक्ट पृथ्वीवरती प्रकाश पडला आणि इकडे किरण गेली दोन्हीच्या मध्ये. मग इथं या बाजूला जी काही सूर्याच्या समोर पृथ्वीचा भाग होता त्यावरती उजेड पडत होता, सूर्यकिरण पडत होती, तर उजेड असल्यामुळे दिवस म्हणू लागलो. इकडल्या बाजूवरती अंधार पडत होता, इकडं सूर्यकिरण अशी वरून तिरपी तिरपी निघून गेलेली आहेत म्हणून या भागामध्ये अंधार राहिला, म्हणून त्याला आपण रात्र म्हणतो. मग आता या दोन्ही स्थितीच्या मध्ये काय झालंय, मध्ये चंद्र येऊन थांबलाय. आता काय होईल? या रचनेमुळे काय फरक जाणवेल आपल्याला? नियमित जी काही आकृती तुमच्या समोर होती पृथ्वी आणि सूर्याची, त्यांच्यामध्ये चंद्र येऊन उभा राहिल्यामुळे काय झालंय, आता काय बदल होतील? सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडेल आणि चंद्र मध्ये असल्यामुळे तिथे सावली तयार होतो. हा, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडेल, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग काय होईल? त्याच्या सावली पडल्यामुळे तिथे चंद्रग्रहण लागलं असं समजलं जातं. मग त्यावेळेस पृथ्वीवरती उजेड असेल का अंधार पडेल? चंद्रग्रहणला सर अंधार पडेल. अंधार पडेल, बरोबर आहे. चंद्रग्रहण हे नेहमी कोणत्या दिवशी होत असते? अमावस्येला होत असते का पौर्णिमेला होत असते? पौर्णिमेला होत असतो सर. नेहमी आणि नेहमी पौर्णिमेलाच होत असते. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आपल्याला प्रकाश देतो, बरोबर आहे. हो. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आपल्याला पूर्ण भासमान म्हणजे चंद्र पूर्ण दिसतो आणि त्यातून प्रकाश मिळत असतो. पण इथं काय झालंय, सूर्याच्या या किरणांच्या पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जी चंद्राची निर्मिती किंवा चंद्राची रचना आलेली आहे, चंद्र ज्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे, यामुळे ही सूर्यकिरण सरळ पृथ्वीवर न पडता चंद्रावर पडली चालली आणि या चंद्राची सावली पृथ्वीवर पडू लागली. म्हणजे सूर्यकिरण सरळ पृथ्वीवर आता पडत नाहीत किंवा याचा प्रकाश सुद्धा पृथ्वीवर पडत नाही. म्हणजे याच्यामुळे काय झालंय, एक प्रकारे अंधाराची स्थिती निर्माण झाली, बरोबर आहे. म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असताना काय स्थिती असते पहा, की जो काही प्रकाशमान तारा आहे, जसं आता हा सूर्य आहे, जसं सूर्य आहे, मग चंद्रग्रहणाच्या वेळेस काय होतंय, चंद्रग्रहणाच्या वेळेस पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये, आता पहा सूर्य आणि चंद्र आहे, आता इथं हा चंद्र आणि हा झाला सूर्य. मग सूर्यग्रहण चंद्रग्रहण ज्या वेळेस होत असेल त्यावेळेस काय होतंय पहा, आता ही रचना दोन, एक तारा आहे आणि एक उपग्रह आहे चंद्र. मग यांच्यामध्ये जर काही समजा पृथ्वी आली, यांच्यामध्ये काय आलं, पृथ्वी आली, तर आता काय रचना होते पहा, या पृथ्वीवर सूर्यकिरण पडतात, पण ही सूर्यकिरण इकडं पृथ्वीवरून ओलांडून जात असताना पृथ्वीची सावली या चंद्रावर जाणवते, बरोबर आहे. पृथ्वीची सावली या ठिकाणी चंद्राला जाणवते. म्हणजे या ठिकाणी रचना जी असेल ही सूर्यमालिकेतील ग्रहांच्या स्थितीवर, उपग्रहांच्या स्थितीवर आढळून येते. ग्रहण जे आहे त्यांच्यामधलं जे काही ठिकाण आहे या ठिकाणावरून हे घडत असते. म्हणजे सूर्य जर कुठं, सूर्याचं स्थान कुठं आहे, पृथ्वीचं स्थान कुठं आहे आणि त्यामध्ये येणारा उपग्रह चंद्र यांचं स्थान कुठं आहे, यावरून हे सर्व घडत असते. आता या चंद्रग्रहणाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे खंडग्रास चंद्रग्रहण आणि दुसरा आहे खग्रास चंद्रग्रहण. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक म्यूट करा. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक म्यूट करा, इतरांपर्यंत आवाज जाऊ द्या. पाहता खंडग्रास चंद्रग्रहण. खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय, या प्रकारात पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे, पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे चंद्राचा केवळ थोडाच भाग झाकला जातो. खंडग्रास, खंडग्रास म्हणलं की थोडासा भाग झाकलेला असला पाहिजे, थोडासा म्हणजे किंचित किंवा थोडासा मर्यादित स्वरूपातला भाग त्या ठिकाणी झाकलेला असतो. म्हणजेच खंडग्रास सूर्यग्रहण चंद्रग्रहण जे आहे हे पहा, खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये या प्रकारात पृथ्वीच्या
चंद्रावरील सावलीमुळे, म्हणजे पृथ्वीची सावली कुणावर पडायली? चंद्रावर. चंद्राचा केवळ थोडाच भाग झाकला जातो, याला म्हणायचं खंडग्रास चंद्रग्रहण. जसं हा चंद्र आहे आणि पृथ्वीची सावली जर या एवढ्या भागात पडत असेल, थोड्याच भागात, इकडल्या भागात पडत आहे, तर हे उर्वरित भागाचं जे काही असेल चंद्र आपल्याला दिसणार आहे आणि हा अंधार झालेला भाग त्या ठिकाणी दिसणार नाही, म्हणून याला म्हणायचं खंडग्रास चंद्रग्रहण. यामध्ये काय पडते? पृथ्वीची सावली पडते. कोणावर? तर चंद्रावर. पृथ्वीच्या सावली पडण्यामुळे चंद्राला जे ग्रहण लागते, थोडासा भाग झाकला जातो, त्याला म्हणायचं खंडग्रास चंद्रग्रहण. आता दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे पहा, खग्रास चंद्रग्रहण. या प्रकारात पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्रच झाकला जातो. म्हणजे आता पहा, पूर्ण चंद्रच झाकला जातो. म्हणजे या थोडासा भाग आता जसा आपला मागचा झाकला जात होता तसं न होता या पृथ्वीमुळे हा मागचा चंद्रच झाकून चालला, लपून चालला, चंद्रच दिसेनासा व्हायला. म्हणजे तीनही जे काही असतील, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, हे एकाच रेषेत येतील. यांची रचना कशी असेल? आता मला सांगा, सूर्य इथं आहे, पृथ्वी इथं आहे आणि चंद्र इथं आहे. होईल का चंद्रग्रहण? होणार नाही सर. नाही होणार. आता किंवा हा सूर्य इथं आहे, पृथ्वी पण इथं आहे आणि चंद्र इथं जाऊन बसलाय, होईल का? नाही सर. नाही नाही सर. होणार. म्हणजे यांच्या रचना सुद्धा निश्चित असल्या पाहिजे. तर आता लक्षात काय ठेवायचं पहा, ज्या ज्या वेळी सूर्यग्रहणाशी संबंधित रचना विचारलेली असेल, सूर्यग्रहण म्हणजे चंद्रग्रहणाची, पहिल्यांदा चंद्रग्रहणाची पाहतो आपण माहिती, चंद्रग्रहणानुसार रचना पहा. ज्या ज्या वेळेस चंद्रग्रहणाची स्थिती आपल्याला विचारलेली असेल त्यावेळी लक्षात घ्यायचं. आता इथे मी लिहिलेलं आहे पहा, SEM, सेम SEM लिहिलंय. SEM म्हणजे काय? तर सनचा यस घेतलेला आहे, अर्थचा ए घेतलेला आहे आणि मूनचा यम घेतलेला आहे. तीनही लिहिलेले शब्द, पहिले अक्षर आद्य अक्षर आहे त्याचे, सनचा यस, अर्थाचा ई आणि मूनचा यम. ज्या ज्या वेळेस ही स्थिती असेल SEM, त्यावेळेस काय होणार? मग काय होणार? त्यावेळेस चंद्रग्रहण घडून येत असते. ज्या वेळेस सूर्य आणि चंद्र हे दोन्ही रचना आहेत पहा, सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये जर पृथ्वी आली, ही रचना इथंच आहे म्हणून इथे SEM लिहिलंय. पाहू पहा, वैशिष्ट्य काय आहे? चंद्रग्रहण पौर्णिमे दिवशी होते पहा, पौर्णिमेच्याच दिवशी होते. इतर अमावस्या, इतर कुठल्याही ठिकाणी कोणत्याही दिवशी तुमचं चंद्रग्रहण होणार नाही. जर चंद्रग्रहण पाहायचं असेल तर पौर्णिमेचा चंद्र असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही पहा. प्रत्येक 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होते का? नाही. तर काही ठराविक पौर्णिमाच अशा असतात ज्याच्यामध्ये चंद्रग्रहण होत असते. प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण न होण्याचं कारण काय? तर ग्रहणाच्या वेळी पहा, ग्रहणाच्या वेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात. एका सरळ रेषेत असतील तरच चंद्रग्रहण होईल. कोण कोण एका सरळ रेषेत असतील? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य. मग आता चंद्र, सूर्य, पृथ्वी असे समजा आलं किंवा पृथ्वी, सूर्य, चंद्र असे जरी आलं, तर मग रचना कशी ओळखायची? सूर्यग्रहणाची आहे की चंद्रग्रहणाची आहे? तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं की चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी असेल, पहा, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जर पृथ्वी असेल तर ते असते चंद्रग्रहण. जर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असेल तरच चंद्रग्रहण असते. ही रचना लक्षात ठेवायची नेहमी. तीनही एकाच रेषेत येतं, पण रेषेमध्ये आले म्हणून चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होत नाही. तर त्यांच्या रचना निश्चित असल्या पाहिजे. म्हणजेच चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी आली, चंद्र व सूर्याच्या मध्ये जर पृथ्वी आली तरच चंद्रग्रहण होते. म्हणून इथं लिहिलं होतं SEM, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये काय आलेलं आहे? इथं पृथ्वी आलेली आहे. SEM, सन, मून आणि अर्थ, हे 3 आद्य अक्षर त्या ठिकाणी वापरले. आता सूर्य हे खग्रास चंद्रग्रहण जे काय असते याचा जास्तीत जास्त कालावधी 1 तास 47 मिनिटे असतो. प्रश्न इथं निर्माण होतो आपला की खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? मग हा तुम्हाला 1 तास 47 मिनिटे असं सुद्धा पर्याय देऊ शकते किंवा 107 मिनिटे असे सुद्धा पर्यायामध्ये देऊ शकते. मग यावरून तुम्हाला दोन्ही पर्यायांचं पडताळणी करणे आवश्यक असते. म्हणजे असंही देऊ शकते की पहिला पर्याय 1 तास 47 मिनिटे, दुसरा पर्याय 107 मिनिटे, तिसरा पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय यापैकी नाही. मग तुम्हाला तो
पहिला, दुसरा, तिसरा का चौथा आहे हा सुद्धा तिथे त्या ठिकाणी ओळखता आला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त 1 तास 47 मिनिटे किंवा 107 मिनिटे टिकत असते. आणि याचं जर सेकंदामध्ये आपण रूपांतर केलं तर 6,420 सेकंद, 6,420 सेकंद इतकं ते कालावधीमध्ये दिसते. कोणतं ग्रहण? खग्रास चंद्रग्रहण, जास्तीत जास्त कालावधी. आता पहा, वर्षातून कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 3 चंद्रग्रहणे होतात. कमीत कमी 2 होते आणि जास्तीत जास्त किती? 3. 3 पेक्षा जास्त चंद्रग्रहणे होऊ शकत नाहीत. 27 जुलै 2018 रोजी 21व्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण झाले होते. ते 103 मिनिटे टिकले होते. पहा, 21व्या शतकातलं 2018ला जे झालेलं चंद्रग्रहण होतं, खग्रास चंद्रग्रहण, हे सगळ्यात मोठं होतं आणि त्याचा कालावधी होता 103 मिनिटे. पहा, 107 मिनिटाच्या ऐवजी 103 मिनिटापर्यंत ते टिकलेलं होतं. म्हणजे जास्तीत जास्त किती मिनिट असू शकतो तो? 107 मिनिटाचा. पण इथं किती मिनिट टिकलं? 103 मिनिटापर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण टिकलेलं आहे. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं की चंद्रग्रहणाची स्थिती कोणती असेल? सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असली पाहिजे. दुसरं, चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 1 तास 47 मिनिटे असतो किंवा 107 मिनिटे असतो. सेकंदामध्ये सहसा विचारणार नाही, पण आपल्या माहितीसाठी इथं सेकंदामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. वर्षातून कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3च चंद्रग्रहणे होऊ शकतात. यापेक्षा जास्त चंद्रग्रहणे होणार नाहीत. अशी सगळी रचना ही चंद्रग्रहणाच्या बाबतीत आपल्याला समजून घेणे महत्वाचं ठरते. आता यानंतर दुसरी काही जी रचना आहे ती रचना पाहूयात. म्हणजे पुढील रचनेवरून आपल्याला या चंद्रग्रहणाच्या बाबतीत सर्व माहिती क्लिअर होऊन जाईल. ही सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे परीक्षेच्या दृष्टीने का महत्वाचे आहे? तर कारण इयत्ता 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये हा भाग आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे, त्यामुळं महत्वाचं आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये पहा, सूर्यग्रहण व त्याचे प्रकार दिलेले आहे आपल्याला. आता इथं काय होतंय, मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं की पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागली, त्यामुळे चंद्रग्रहण होऊ लागलं. पण आता इथं पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. पहा, मागचं जे होतं ती रचना जर पाहिली तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडत होती, पण आता सूर्यग्रहणामध्ये काय होते, चंद्राची सावली पृथ्वीवर पडायची. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने सूर्यग्रहण घडून येते. म्हणजे सूर्याचा प्रकाशच आता पृथ्वीवर येत नाही. हा प्रकाश कोण अडवणार आहे मग आता? सूर्यावर सर. हो, सूर्याचा प्रकाश कोण अडवणार आहे आता मग पृथ्वीवर पडणारा सूर्यग्रहणाच्या वेळी? सूर्यग्रहणावेळी पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश कोणामुळे अडवला जाणार आहे? इथं पहिलीच ओळ दिली, चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने सूर्यग्रहण होते. मग आता मला सांगा, एखादी बॅटरी आहे, बॅटरी म्हणजे टार्च. तुम्ही जर एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये एखाद्या वस्तूवर उजेड मारला बॅटरी घेऊन, म्हणजे समजा अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही फुटबॉल ठेवला आणि त्या फुटबॉलवर एका बाजूने बॅटरीचा उजेड पडला, तर भिंतीवर कशाची सावली पडेल? बॅटरीचा उजेड पडेल का त्या फुटबॉलची सावली पडेल? पूर्ण बॅटरीचा तर उजेड पडणारच आहे, पण त्या ठिकाणी फुटबॉलची सावली सुद्धा पडेल की नाही? हो सर. पडणारच आहे. मग तसंच इथं काय होईल, ज्या वेळेस आता हे सूर्य आणि पृथ्वी आहे, पण यांच्यामध्ये काय झालंय, हा चंद्र येऊन बसला. या दोघांच्या मध्ये, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोण बसलं? चंद्र येऊन बसला. मग या चंद्रावरून आता इथं काय झालंय पहा, हे सूर्यप्रकाश असा तिरपा 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 जाणार आहे समोर, हा इकडं तिरपा तिरपा जाणार आहे. कळलं? मग आता इथं पहिल्यांदा सूर्यप्रकाश कोणावर पडायला? चंद्रावर. आता या चंद्रावर पडलेला प्रकाश हा सरळ इकडे तिरप्या मार्गाने चालला, हा इकडेच चाललाय. या भागावर चंद्राच्या प्रकाश पडलाय, पण या भागाची जी काही आता इथं पडणारी जी काही सावली आहे ती कोणावर पडत आहे? या पृथ्वीवर पडणार आहे. बरोबर? म्हणजे आता या असं समजा की सूर्याच्या ठिकाणी इथं टार्च आहे, ही टार्च आहे समजा, आणि इकडून उजेड मारला तर इथं हा उजेड या बाजूलाच पडेल ना, इकडल्या बाजूला येईल का उजेड? नाही येणार. मग हा जो काही सूर्याचा प्रकाश आहे
पृथ्वीवर येण्यापासून म्हणजे पृथ्वीवर येण्याचं काळ जे काय आहे, पृथ्वीवर प्रकाश येईल, पण या चंद्रामुळे हा प्रकाश अडवला जाऊन काय होईल, या चंद्राचीच सावली कोणावर पडणार आहे, पृथ्वीवर पडणार आहे. हा जो मधला चंद्र आहे की नाही, याचीच सावली या पृथ्वीवर पडणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी थोडाफार अंधार किंवा अंधुकपणा जाणवणार आहे. म्हणून सूर्यग्रहणामध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर पडणार. सूर्यग्रहणामध्ये कोणाची सावली पडणार आहे, आता चंद्राची सावली कोणावर पडणार आहे, पृथ्वीवर. आणि सूर्यग्रहणामध्ये कोणाची सावली पडत होती चंद्रावर, सूर्यग्रहणामध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर पडायली, पण सूर्यग्रहणामध्ये चंद्रावर कोणाची सावली पडू लागली, काही कन्फ्युजन आहे का? हो सर, कन्फ्यूज व्हायला ते. काय कन्फ्युज व्हायला, एवढं आता सोपं आहे ना, काय कन्फ्युज व्हायला, समजून घ्या. सर स्ट्रक्चर काढून व्यवस्थित हे करा, एक्सप्लेन करा सर. आता स्ट्रक्चर काढण्यापेक्षा पहिल्यांदा इथे लक्षात घ्या, पहिल्यांदा मी काय लिहिलं होतं, SEM, बरोबर आहे. आणि इथं काय लिहिलंय पहा, EMS आहे, वेगवेगळं लिहिलेलं आहे पहा. SEM म्हणजे काय, हा S म्हणजे सन, सन म्हणजेच काय, सूर्य. आता हा सूर्य आहे. आता हे M म्हणजेच कोण, M म्हणजे मून, म्हणजे हा झाला चंद्र, बरोबर आहे. आणि हा E म्हणजेच काय झालं, अर्थ, अर्थ म्हणजे काय झालं, आता ही आपली पृथ्वी, बरोबर आहे. तीनही चिन्ह कळत आहे गोल केलेले, सूर्य, हो सर. पृथ्वी, चंद्र. आता या सूर्यापासून प्रकाश मिळणार आहे, आणि हा मिळणारा प्रकाश काय होतो, तुम्हाला सांगितले की तिरपा तिरपा जातो. सरळ जातो का तो, या पद्धतीने जातो समोर नाही. समोर. आता पृथ्वीच्या या भागामध्ये पहा, जिथं रेषा मारत आहे मी, त्या भागामध्ये सूर्यकिरण पडतील की नाही, हो सर. ते मग आता याच्यामुळं या पृथ्वीची जी सावली आहे तो उजेड पडला. मग इकडल्या भागामध्ये आता हे काय होईल, याचा उजेड पडल्यामुळं पृथ्वीची सावली कोणावर पडणार आहे, मला पहिल्यांदा सांगा. जर आपण एखाद्या वस्तूवर ऐका, एखाद्या वस्तूवर जर आपण प्रकाश टाकला, तर त्याची सावली प्रकाशाच्या पुढं पडते का त्या प्रकाशाच्या दिशेलाच पडते, मागे जिथून प्रकाश येत आहे त्याच दिशेला पडते का ते प्रकाश जिकडे जात आहे तिकडे पडते सावली, जिकडे प्रकाश जातो तिकडे सावली पडते. तिकडे सावली पडते, बरोबर आहे. मग आता इथून सूर्याचा जो काही प्रकाश असा निघत आहे, बरोबर आहे, तिरपे तिरपे रेषा आहे, असं जाणार आहे. मग याच्यावरती, या पृथ्वीवरती सूर्याचा प्रकाश इथं पडल्यानंतर या पृथ्वीची सावली समोर पडेल का या सूर्याच्या बाजूला पडेल, चंद्रावर पडेल. चंद्रावर पडणार आहे, बरोबर. म्हणजेच इथं काय झालं, चंद्रावर सावली पडली, म्हणून हे काय झालं, चंद्रग्रहण. हे काय झालं, चंद्रग्रहण. सावली कुणावर पडेल, इथं चंद्रावर. म्हणून काय झालं, हे दोन्हीच्या मध्ये जी पृथ्वी आली, कोणाच्या, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यामुळं, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यामुळं चंद्रग्रहण घडून आलं. पण सूर्य आणि चंद्राच्या मध्ये, आता इथं पहा, चंद्राची सावली पडणार आहे कोणामध्ये, सूर्यग्रहणामध्ये. आता पृथ्वी, आता रचना बदलली, ही झाली पृथ्वी, हा झाला चंद्र, आणि हे झालं सूर्य. आता रचना काय बदलली पहा, फक्त पृथ्वी आणि जी काही चंद्राच्या जागा होत्या त्या आदला बदल झाली, म्हणजे त्यांची स्थान बदललंय, बरोबर आहे, ठिकाण बदललंय. पहिल्यांदा चंद्र हा शेवटी होता, इकडे उजव्या हाताकडे आपल्या, बरोबर आहे, आणि पृथ्वीमध्ये हो होत. सर. पण आता काय झालंय, सूर्यग्रहणाची स्थिती पहा. सूर्यग्रहणामध्ये ज्या वेळेस हे तीनही एकमेकांभोवती फिरत आहेत, म्हणजे हे ज्या वेळेस एकमेकांभोवती फिरत आहेत त्यावेळी काय झालं, आता हे कसं फिरतात पहा. आता ही पृथ्वीची कक्षा आहे, यामध्ये चंद्र फिरायलाय, बरोबर आहे, आणि ही सूर्याची कक्षा आहे ज्याच्यामध्ये पृथ्वी फिरायली. मग हे तीनही एकाच रेषेत आले की नाही, आता हो. आले. पण आता मधात कोण आहे, या दोन सर्वांच्या मध्ये कोण आहे, चंद्र. चंद्र. मग आता सूर्याची सावली या चंद्रावर पडणार, सूर्याचा जो काही उजेड आहे तो कोणावर पडणार,
चंद्रावर. चंद्रावर. आणि चंद्रावर उजेड पडल्यामुळं काय होईल? चंद्राची सावली कोणावर पडेल मग आता? पृथ्वीवर. मग पृथ्वीवर. चंद्राची सावली पृथ्वीवर पडली तर आपल्याला प्रकाश किरण तेवढे जसं एरवी जाणवतात तेवढे पटकन दिसतील का? ते ठळक दिसतील का? किंवा उजेड दिसेल का तिथे तेवढा? नाही सर. झाकलेला का किंवा दिसणार? सूर्याचा भाग आपल्याला त्याचा जाणवेल का त्या पृथ्वी? आता आता पहा, आपण असा सूर्य सहज पाहू शकतो, बरोबर आहे? या. असा सूर्याकडे समजा उगवणारा सूर्य असेल, मावळणारा सूर्य असेल, पाहू शकतो. एरवी हे आपण जर आभाळाकडे पाहिलं तर आपण सूर्याकडे लक्ष देऊ शकतो, बरोबर आहे? कोडणे. आता काय झालंय पहा, या पृथ्वीच्या मध्येच चंद्र आला. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये काय झालं? चंद्र आला. आता मग आपण या चंद्रावर, पृथ्वीवरून जर चंद्र म्हणजे सूर्याकडे जर पाहू लागलो तर आपल्याला हा सूर्य दिसेल का ठळक? नाही दिसणार. का नाही दिसणार? कारण चंद्राची सावली सूर्याची सावली चंद्रावर पडलेली आहे म्हणून. हा, आता मग झाकल्या कोणा? सूर्य कोणामुळे झाकला चालला हा? चंद्रामुळे. चंद्रामुळे. मग जेव्हा ही स्थिती असेल, सूर्य, चंद्र, पृथ्वी, म्हणजे चंद्रामुळे जर सूर्य झाकला जात असेल पृथ्वीवरून पाहिल्यानं, तर काय होईल त्या ठिकाणी? त्या ठिकाणी पृथ्वीवर तर सावली पडणारच आहे चंद्राची, पण आपल्याला सूर्याचं सुद्धा स्वरूप त्या ठिकाणी दिसणार नाही, म्हणजे सूर्य आपल्याला तेवढा जाणवणार नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा मध्ये येत असतो. सूर्यग्रहणामध्ये चंद्र कुठे येतो? मध्ये. मध्ये. कोणाच्या मध्ये? सूर्य आणि पृथ्वी. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये. ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळेस कोणतं ग्रहण असेल मग ते? सूर्यग्रहण. आता याच्या उलट, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आला की आपण पाहिलं काय झालंय? सूर्यग्रहण झालंय. पण आता चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आली. चंद्र आणि सूर्याच्या मध्ये कोण आलं? पृथ्वी आली. तर या ठिकाणी कोणतं ग्रहण घडेल मग आता? चंद्रग्रहण. 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 आता दोन्ही संकल्पना लक्षात घ्या. दोन्ही ज्या बाजू असतील, सूर्यग्रहणाची स्थिती आणि चंद्रग्रहणाची स्थिती, यावर प्रश्न विचारलेला आहे यापूर्वी. म्हणजे हे अशी रचना येते की खालीलपैकी सूर्यग्रहणाची रचना ओळखा. मग तुम्हाला इथे दिले राहते सूर्य, पृथ्वी, चंद्र, किंवा चंद्र, पृथ्वी, सूर्य, किंवा म्हणजे हे नाव लिहितात पूर्ण. बरं, आता इथं मी शॉर्ट एक एक अक्षर लिहित आहे. किंवा इथं असं लिहिले जाते पृथ्वी, सूर्य, चंद्र. नाहीतर असं लिहिले जाते सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. मग ओळखा म्हणजे तुम्हाला 4 पर्यायातून कोणती रचना सूर्यग्रहणाची आहे किंवा कोणती रचना चंद्रग्रहणाची आहे. ही रचना तुम्हाला ओळखता यावी यासाठी आता तुम्हाला ही जी रचना सांगितली होती, सूर्याच्या मध्ये पृथ्वी येणे, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येणे, हे झालं चंद्रग्रहण. आणि सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येणे, त्यावेळेस झालं सूर्यग्रहण. चंद्रग्रहण हे नेहमी कोणत्या दिवशी होते? पौर्णिमा. पौर्णिमेलाच होते. आणि आता हे जे काही सूर्यग्रहण असेल हे नेहमी कोणत्या दिवशी होत असेल मग आता? अमावस्या. अमावस्येलाच होते. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. वाक्य असे खालीलपैकी दिलेले वाक्य किंवा खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा सूर्यग्रहणासंबंधी किंवा चंद्रग्रहणासंबंधी, अशा सुद्धा प्रकारात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला तिथं दिलेलं राहते, काय दिलेलं राहते? वेगळं करून दिलेलं राहू शकते की सूर्यग्रहण नेहमी हे पौर्णिमेला होते, चंद्रग्रहण नेहमी अमावस्येला होते, किंवा मग ते तिसरा पर्याय देते सूर्यग्रहण नेहमीच पौर्णिमेला होते, आणि चौथं चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते पण प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. मग तुम्हाला तिथं ते 4 पर्यायापैकी ओळखता येणं आवश्यक आहे. मग लक्षात ठेवायचं, पौर्णिमा असेल त्या दिवशी फक्त काय होईल? चंद्रग्रहण. चंद्रग्रहण. प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होईल का? नाही. नाही. जेव्हा ही स्थिती अमावस्या जर निर्माण असेल, होईल, अमावस्या जर असेल तर कोणतं ग्रहण होईल? सूर्यग्रहण. प्रत्येकच अमावस्येला सूर्यग्रहण होईल का? नाही. सूर्यग्रहणामध्ये सूर्यग्रहण ज्या वेळेस चालू असेल किंवा सूर्यग्रहण ज्या दिवशी घडत असेल त्यावेळेस मध्ये येणारा घटक कोणता असतो? चंद्र सर. चंद्र. आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी मध्ये येणारा घटक कोणता असतो? पृथ्वी. पृथ्वी. कळलं? इथपर्यंत सगळं क्लिअर झालं? हो सर, आता लक्षात आलं. आता इथं हे EMS लिहिलंय मी. EMS म्हणजे अर्थ, मून आणि सन. मग या आता आणि पहिल्या याच्यात लिहिलेलं होतं SEM. आता तुम्ही काय करायचं लक्षात घ्या, या 2 रचना लक्षात नाही ठेवायच्या.
या 2 रचना लक्षात ठेवायच्या का? नाही. तर यापैकी कोणतीही एकच रचना लक्षात ठेवायची. त्यापैकी ही SEM ही लक्षात ठेवायची. SEM सन, अर्थ आणि मून. सन, अर्थ आणि मून. मग आता इथं मला सांगा, सन, अर्थ, मून अशी जर रचना आली तर कोणतं ग्रहण व्हायला आपलं? चंद्रग्रहण. चंद्रग्रहण. मग आता मला सांगा, एक कोणताही तुम्ही सूर्यग्रहणाची स्थिती पाठ केली किंवा चंद्रग्रहणाची स्थिती पाठ केली तर दोन्ही उत्तर तुमचे बरोबर येतील की नाही? हो. म्हणून एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला कसंही विचारू द्या रचना, मग हे सेम लक्षात ठेवा तुम्ही. सेम SEM म्हटलं की चंद्रग्रहण, सेम चंद्रग्रहण असं लक्षात ठेवा ना. सेम चंद्रग्रहण, सेम चंद्रग्रहण काय आहे याच्यात नाव पाठ करण्यासारखं? सेम चंद्रग्रहण म्हटलं की तुम्हाला लक्षात येते सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली म्हणून इथं चंद्रग्रहण झालं. काय आहे वेगळं? काहीही नाही. प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी कुठलाही गोंधळ करायचा नाही. परीक्षेमध्ये आपल्याला सोप्या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकते. मग अशा ज्या काही रचना असतील ह्या रचना प्रत्येक वेळी आपल्याला कामी पडतात. आता इथं पहा, सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र व सूर्य एकाच सरळ रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. पहा, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यामुळे सूर्य झाकला जातो. म्हणजे तुम्हाला म्हटलं की नाही आता मी सूर्य दिसत नाही आपल्याला. सूर्यग्रहण ज्या दिवशी असेल त्या दिवशी चंद्रमधात आल्यानं सूर्य आपल्याला दिसत नाही, अशी स्थिती ज्या वेळेस असते ते सूर्यग्रहण होय. आता याचे सुद्धा 2 प्रकार पडतात, खग्रास आणि खंडग्रास. मग 3 प्रकार आहेत त्याचे, खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती. कंकणाकृती चंद्रग्रहण होत नाही, कंकणाकृती फक्त सूर्यग्रहणच होते. चंद्रग्रहण हे फक्त 2 प्रकारचं आहे. कोणते कोणते 2 प्रकार आहेत चंद्रग्रहणाचे? खग्रास, खंडग्रास. खग्रास आणि खंडग्रास. पण कंकणाकृती सूर्यग्रहण हे 3रा प्रकार यामध्ये सूर्यग्रहणामध्ये आढळतं, नवीन प्रकार. आता इथं काय होतंय पहा की खग्रास चंद्रग्रहण किंवा खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय पहा, या प्रकारात चंद्राच्या पृथ्वीवरील उपछायेमुळे सूर्याचा केवळ थोडाच भाग झाकला जातो. उपछाया म्हणजे काय? पडणारी सावली. कोणाची सावली पडायली इथं? चंद्राच्या पृथ्वीवरील उपछायेमुळे. म्हणजे चंद्राची जी सावली पडायली, चंद्राची जी काही सावली कोणावर पडणार आहे आता इथं सूर्यग्रहणामध्ये? पृथ्वीवर. मग चंद्राची पृथ्वीवरील उपछायामुळे सूर्याचा केवळ थोडासाच भाग झाकला असेल. म्हणजे आता एवढा सूर्य आहे आणि चंद्र इथं आला आणि पृथ्वी इथं आहे. मग आता काय झालं, या सूर्यप्रकाशामुळे इथं ही पृथ्वी इतक्याच भागात आली, हा चंद्र. म्हणजे इथून पृथ्वीहून काय व्हायला, ही पृथ्वी थोडीशी मोठी दाखवू आपण. मग इकडचा भाग चंद्राचा, सूर्याचा भाग इकडचा हे पृथ्वीवरून दिसू लागला, इकडचा पण दिसू लागला, पण थोडासा हे एवढाच भाग झाकून गेला. मग हे झालं खंडग्रास सूर्यग्रहण. थोडासाच भाग झाकला जात असेल तर ते झालं खंडग्रास. खंड म्हणजे थोडासा भाग, पूर्णच्या पूर्ण भाग आहे का तो? नाही. त्यामुळं दुसरा प्रकार आहे खग्रास सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? या प्रकारात चंद्राच्या पृथ्वीवरील प्रछायेमुळे संपूर्ण सूर्य झाकला जातो. आता सगळा सूर्य झाकला गेला म्हणजे सरळ सरळ तिघही काय झाले, एकाच रेषेत आले, थोडंसंही इकडं तिकडं झालेले नाही, एक सरळ रेषा आहे याची. म्हणजे आता काय झालं, पृथ्वीवर आपण सूर्याकडे पाहू लागलो तर काही दिसेना, चंद्राच्या ह्याच्यामुळे ते पूर्ण सूर्य झाकला गेलेला नाही, पूर्ण सूर्य झाकला गेलाय, दिसेना काही. म्हणून ते आहे खग्रास सूर्यग्रहण. या खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद असतो. पहा, जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असू शकतो. चंद्रग्रहणाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं, कोणता कालावधी पाहिला होता चंद्रग्रहणाच्या बाबतीत? खग्रास चंद्रग्रहण पाहिलं होतं का खंडग्रास चंद्रग्रहण पाहिलं होतं? 107 मिनिटं टिकते म्हणलं होतं मी, म्हणजेच 1 तास आणि किती मिनिटं? 45 मिनिटं. हा. मग आता इथं ते खग्रास चंद्रग्रहण होतं का खंडग्रास चंद्रग्रहण होतं? असो, आठवा आता थोडस आणि पुढे पाहूया आपण. आता इथं सर. हा बोला. सर, मी थोडस लेट जॉईन झाले, ते थोडे सूर्यग्रहणाचे प्रकार परत एकदा रिवाइज झाले तर बरं होईल. ठीक आहे, आता चालेल. इथून पुढे कंटिन्यू करा. पुढचा जो काही तुमचा समजा भाग सुटलेला आहे त्याला आपण थोडस याच्यानंतर रिकॅप करूया. आता आपण सूर्यग्रहणापर्यंत आलेले आहोत. सूर्यग्रहणाचे 3 प्रकार आहेत. एक आहे खंडग्रास, दुसरा आहे खग्रास आणि तिसरा आहे कंकणाकृती. तर खंडग्रास म्हणजेच काय, तर पहा की सूर्याचा थोडासाच भाग झाकला जाणार, थोडासा भाग न दिसणं आपल्याला, इतका इकडचा भाग थोडासा दिसला नाही, म्हणजे हे झालं
खंडग्रास. म्हणजे खंड म्हणजेच काय, तर एखादा मेन भागाच्या थोडासा काहीतरी भाग, छोटासा भाग. एवढाच जर भाग पृथ्वीवरून दिसत नसेल, आता हे चंद्र समोर आला आणि इथं पृथ्वी आहे, मग एवढाच जर भाग दिसत नसेल तर हे झालं खंडग्रास सूर्यग्रहण. पण आता काय झालंय, हे तीनही एकाच रेषेत आले आणि तीनही एकाच रेषेत आल्याबरोबर काय झालं, हे पृथ्वीवरून सूर्याकडे जर पाहिलं तर सूर्य काहीच दिसेना झाला, सूर्याचा थोडाही भाग आपल्याला दिसेना झाला. म्हणजेच काय झालं, इथं खग्रास सूर्यग्रहण झाला, पूर्णच्या पूर्णच सूर्य झाकला गेला. आणि इथं हा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंदाचा, म्हणजेच एकूण 440 सेकंदाचा असतो. यावरती कालावधीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी किती असतो, किंवा खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी, खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती मिनिटे असू शकतो किंवा किती मिनिटे असतो. अशा प्रकारचे ह्या सर्व प्रश्नांचा समावेश यामध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहणामध्ये आढळून येतो. आता पहा, कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय. कधी कधी चंद्राच्या अपभू स्थितीत, अपभू स्थिती आणि उपभू स्थिती म्हणजे काय आपण पाहिलं का, पाहिलं. चंद्राजवळ असणे आणि चंद्राची स्थिती पृथ्वीच्या दूर असणे, किंवा पृथ्वी सूर्यापासून जवळ असणे आणि पृथ्वी सूर्यापासून लांब असणे. दूर असणे. मग ही जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि दुसरी कोणत्या महिन्यामध्ये दूर असते, जवळ असते म्हटलं होतं मी, जून. जुलै. 2 महिने सांगितले होते, जुलै आणि जानेवारी. ज्या वेळेस सूर्याच्या सर्वात जवळ असते तो महिना असतो जानेवारीचा, आणि ज्यावेळेस सर्वात दूर असते त्यावेळेसचा तो महिना असतो जुलैचा. म्हणजे अपभू आणि उपभू स्थिती. उपभू स्थिती म्हणजे काय, उपभू स्थिती म्हणजे जवळ असणे की दूर असणे. जवळ असणे. आणि अपभू म्हणजे दूर असणे. लांब. मग हे आता इथं काय म्हणते पहा, कधी कधी चंद्राच्या अपभू स्थितीत, अपभू स्थितीत म्हणजे आता दूर असण्याच्या स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीवर पोहोचत नाही. पहा, चंद्राची सावली काय होते, पृथ्वीवर पोहोचत नाही. अशा वेळी चंद्राच्या प्रछायामुळे, म्हणजे प्रछाया म्हणजे काय, दाट सावलीमुळं सूर्याचा मध्यभाग झाकला जातो. मध्यभाग झाकला जातो. आता काय मध्यभाग झाकला जाते पहा, आता हा सूर्य आहे, हा काय आहे, सूर्य. आता काय झालंय, ही पृथ्वी आणि हा आहे मध्ये चंद्र. आता काय झालंय पहा, लक्षात घ्या, या पृथ्वीवरून आपल्याला सूर्याकडे पाहायचंय. म्हणजे सूर्यग्रहण पाहताना आपण पृथ्वीवरून सूर्याकडे पाहिलं ना, पाहिलं की नाही. कसं व्हायला, आज मला काही थोडस कन्फ्युज वाटायला का, तुमच्यामध्ये काही कळना का तुम्हाला. सूर्यग्रहण चंद्रग्रहण साधा टॉपिक आहे. आता मला सांगा, आपण राहतो कुठे, कोण्या ग्रहावर राहतो आपण, पृथ्वी. मग आपल्याला सूर्यग्रहण पाहायचं असेल तर वर पाहावं लागल पृथ्वीच्या, का चंद्राकडे वगैरे, चंद्र कुठे आहे ते शोधत बसेल का आपण. डायरेक्ट सूर्यग्रहण पाहायचं असलं तर काय पाहणार आपण आकाशामध्ये, सूर्याच्या दिशेनेच पाहणार ना, सूर्य कोणी कोण आहे, कुठे आहे, असंच पाहिजे ना. हो. पाहिजे की नाही. हो. मग काय झालं, आता हे सूर्य ज्यावेळेस आपण या पृथ्वीवरून पाहू लागलो, त्यावेळेस काय झालं, या चंद्राची सावली या सूर्यामध्ये अशी डार्क पसरली, मध्यभागातच पसरली आणि मध्यभाग सगळा सूर्याचा झाकला गेला. आता झाकला गेल्यामुळं काय झालंय सांगा बरं मला, या उर्वरित सूर्यामध्ये काय झालंय, हा मध्यातला भाग पूर्णच्या पूर्ण असा डार्क झाला, काहीच दिसेना झालं. जसं रंग बदलतो, थांबा, रंग बदलला की तुमच्या लक्षात येईल. आता पहा, आता हा सूर्य आहे, सूर्य आता इथं हा सूर्य आहे. आता काय झालं, यामध्ये चंद्राची सावली सूर्यावर पडणार आहे, बरोबर. पृथ्वीवरून पाहिल्यानंतर चंद्रामध्ये असणार ना आता सूर्यग्रहणाला, असेल की नाही. पृथ्वीवरून ज्यावेळेस आपण सूर्यग्रहण पाहत असू त्यावेळेस चंद्रामध्ये असेल की नाही पृथ्वी आणि सूर्याच्या, हो. आहे. मग आता काय झालंय पहा, आता या पृथ्वीवरून आपण ज्यावेळी सूर्याकडे पाहू लागलो त्यावेळेस या सूर्याच्या प्रकाशामुळे काय झालंय, सूर्याचा प्रकाश जे असेल किंवा इतर सावली असेल ही सूर्याची, म्हणजे या ठिकाणी ही अशी स्थिती असेल पहा. आता हा काय आहे, एक प्रकारे
सूर्य आहे. आता लक्षात घ्या, आता आकृतीकडे बारकाईने थोडंसं लक्ष द्या, म्हणजे कुठलंही तुमचा डाऊट राहणार नाही. आता हा आहे सूर्य, बरोबर आहे. आता हा आहे चंद्र आणि ही आहे पृथ्वी. तीनही रचना तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. ही आहे पृथ्वी. आता काय झालंय पहा, या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर चंद्रावर पडायला की नाही. हा सूर्य आहे, हा चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे. आता तुम्ही सूर्यग्रहण पाहणार आहात, पृथ्वीवरून सूर्याकडे पाहणार आहात, म्हणजे पृथ्वीवरून सूर्याकडेच पाहसाल की नाही सूर्यग्रहणाच्या वेळेस, वर पाहसाल ना. मग आता या सूर्याकडून जो काही प्रकाश येत आहे तो पहिल्यांदा चंद्रावर पडला. चंद्राची सावली कोणावर पडायला लागली मग या ठिकाणी? आपण जर पृथ्वीकडे चालली, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलंय, आता पहा, हा पृथ्वीवरून पाहणारा जो भाग आहे आपला, आता या पृथ्वीवरून आपण पाहताय, इकडून पृथ्वीकडून कुठं पाहताय? चंद्राकडे पाहताय. चंद्रापासून सूर्याकडे पाहताय, म्हणजे चंद्र हा प्रत्यक्ष आहे म्हणतात. आता आपण सरळ सरळ सूर्यग्रहण पाहत आहोत. पण झालं काय, आता पूर्णतः चंद्रामुळं या सूर्य झाकला नाही, तर सूर्याचा हा मधातला जो भाग आहे हा पूर्णपणे काय झालाय, या चंद्राच्या सावलीमुळं असा पूर्णपणे झाकून गेलाय. याच्यामध्ये आता काहीच राहिलं नाही, पूर्ण काळा झालाय, झाकून गेला, डार्क एकदम. आता हा डार्क झाला मधला भाग. आता या सूर्याचंच फक्त एकाचं निरीक्षण करा आणि मला सांगा, जो उर्वरित भाग आहे, उर्वरित भाग म्हणजे कोणता? या डार्क भागाचा आणि लाल रेषेच्या मधातला भाग, हा कशासारखा दिसतोय बरं? हा कड्यासारखा दिसतो. कड्यासारखा दिसतोय किंवा बांगडी सारखा दिसतोय, बरोबर आहे. दिसतोय ना तसाच, गोल रिंगण पसरलंय हे, आणि हे पण मधात गोल रिंगण पसरलंय एक, म्हणजे हा पोकळ भाग झाला बांगडीसारखा किंवा कड्यासारखा. म्हणून याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. याला काय म्हणतात? म्हणजे एका प्रकारे ही कडे किंवा रचना जी बांगडी सारखी दिसते त्या रचनेला म्हणायचं कंकणाकृती सूर्यग्रहण. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सूर्य झाकला चालला का इथं? नाही. आता लक्षात घ्या, खंडग्रास सूर्यग्रहण ज्यावेळेस पाहत होतं त्यावेळेस सूर्याचा थोडासाच भाग झाकला चालला होता, एक खंड बाजूचा कुठला तरी झाकला चालला होता. झाला, हा झाला खंडग्रास. ज्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सूर्य झाकला चालला होता, एक काही सूर्याचा बाजू गिजू काही दिसत गेला, पूर्ण सूर्य लपला, मग हे काय झालं होतं? खग्रास, पूर्ण झाकलंय. आता काय झालंय, आता पूर्णही झाकला नाही आणि अर्धाही झाकला नाही, बांगडी सारखा आकार आला त्याला, मधातच झाकलं ते. मधातलाच एवढा भाग चंद्रानं काय केला? झाकून टाकला, कडं निर्माण केलं एक प्रकारचं. मग हे कडं ज्यावेळेस निर्माण होते किंवा बांगडी किंवा कंकण निर्माण होते, कंकणालाच काय म्हणतो आपण? बांगडी, कडं. मग हे ज्यावेळेस कड्यासारखी रचना निर्माण होते त्यावेळेस कोणतं सूर्यग्रहण असेल मग ते? कंकणाकृती. तीनही प्रकार. आता पहा, हे झालंय कोणतं झालंय? थोडासा भाग झाकला की खंड, खंड म्हणजे मोठ्यातून थोडासाच भाग झाकला गेला. खग्रास, खग्रास म्हणलं की पूर्णच्या पूर्ण, आणि कंकणाकृती म्हणलं की बांगडी सारखा किंवा कड्यासारखा त्याचा आकार असला पाहिजे. आता हे का होते कंकणाकृती सूर्यग्रहण? कधी कधी चंद्राच्या अपभूस्थितीत, अपभूस्थिती म्हणजे कोणती? दूरची स्थिती. अपभूस्थितीत चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, अशा वेळी चंद्राच्या प्रछायामुळे दाट सावली ज्यावेळेस येते त्यामुळे सूर्याचा मध्यभाग झाकला जातो. मध्यच येते, सूर्याच्या मध्यभागी बरोबर येऊन हा चंद्राचा छाया त्या ठिकाणी पडते व सभोवती प्रकाशाचे कडे दिसते. आता हे जे काही गोल असं दिसू लागलं, हा पूर्ण काळा भाग जे केला होता त्याच्यात काय झालं होतं की तुमचं जे काही असेल कोणतं रचना, हा रचनेचा जो भाग होता हा पूर्ण सूर्य झाकला न जाता मधातच एवढंच झाकू लागलं, म्हणजे बाकीचं भाग कसं दिसू लागलं? गोल कडं दिसू लागला आणि त्याचा उजेड पडू लागला, म्हणून हे कंकणाकृती. मग इथं चंद्राच्या प्रछायामुळे काय झालं? प्रकाशाचे कडे दिसू लागले, त्यास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. ग्रहणाचा हा प्रकार केवळ 10 ते 20 सेकंद इतका अल्पकाळ टिकतो. पहा, हा कालावधी जो असतो कंकणाकृती जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंद टिकते, त्याच्यापेक्षा जास्त कालावधी कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये आढळत नाही. प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. अमावस्येला सूर्यग्रहण होते का? नाही. तसंच प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा चंद्रग्रहण होते का? नाही होत. आता हे का नाही होत? तर कारण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या रचनेमुळे, जसं सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये प्रत्येक वेळी येत नाही. हे एका रेषेमध्ये प्रत्येक वेळी येतील का? नाही. म्हणून प्रत्येक वेळी ज्या वेळी ही एका रेषेत येतील तेव्हा चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण घडेल, एरवी घडणार नाही.
आता इथं पहा, चंद्राच्या उपछायेच्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. उपछाया म्हणजे थोडीशी ओझरती म्हणजे डार्क सावली न पडता साधी फिकट सावली पडलेली असेल, त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. चंद्राच्या प्रछायेच्या भागातून खग्रास म्हणजे पूर्ण सूर्य झाकला जाणे, दाट सावली पडली. दाट सावली पडल्यामुळे काय झालं, खग्रास सूर्यग्रहण त्या ठिकाणी दिसते. आता पिधान म्हणजे काय पहा, पिधान हा एक नवीन संकल्पनेचा शब्द आहे. पिधान म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता पिधान म्हणजे काय तर लक्षात घ्या की दिलेलं जे काही असेल, आता यालाच काय म्हणतात पहा, ऑक्युलेशन. ऑक्युलेशन म्हणजे काय, चंद्र जेव्हा एखादा तारा किंवा ग्रहासमोरून जातो, चंद्र जेव्हा एखादा तारा किंवा ग्रहासमोरून जातो तेव्हा ती खगोलीय वस्तू, मग कोणती खगोलीय वस्तू, तारा किंवा ग्रह, सर आवाज येत नाही आहे तुमचा. सर बहुतेक एक मिनिट, व्यक्त झाले. सरचं कनेक्शन कट झालेलं आहे सर, 2च मिनिटात जॉईन होतात. एकच मिनिट. हो हो. नेटवर्क एरर आल्या कारणामुळे सरांचं कनेक्शन पकड झालेलं आहे. आपण 2 मिनिटं वेट करूयात. सर चंद्रग्रहण शिकवत आहेत, सूर्यग्रहण शिकवत आहे, बरोबर आहे का? काय काय शिकवलंय सरांनी? चंद्रग्रहण, हो सर. सूर्यग्रहण. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. आणि अजून त्याचे हा? प्रकार शिकवले. कशाचे प्रकार? चंद्रग्रहण, ग्रहणाचे प्रकार. ग्रहणाचे प्रकार, बरोबर. सूर्यग्रहण झाल्यावर काय होतंय, कोण कुठं मध्ये येते पोझिशन? सूर्यग्रहण असेल तर सूर्यग्रहणाच्या मध्ये चंद्र असतो सर. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतं.
आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस पृथ्वीमध्ये असते सर. आता कनेक्शन कट झाल्यावर मी मध्ये आलो का नाही? आले का पहा सर? बहुतेक सर आलेले आहे. चला आपण पुन्हा एकदा हो. जॉईन झालेले आहोत. नेटवर्क एररमुळे थोडासा प्रॉब्लेम आला होता. आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. जिथपर्यंत आपण पाहत होतो कंकणाकृती सूर्यग्रहणापर्यंत येऊन थांबलो होतो. कंकणाकृती सूर्यग्रहण हे एखाद्या बांगडीप्रमाणे असते आणि हे बांगडी प्रमाण का, तर त्याच्यामध्ये येणारी जी काही चंद्राची सावली सूर्यावर पडणारी आहे त्यामध्ये मध्यभाग झाकला जातो आणि बांगडी सारखा सूर्यप्रकाश आपल्याला बाहेर पडतो. हा कंकणाकृती सूर्यग्रहणाचा प्रकार. मग हा कालावधी किती असतो, तर जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदाचा हा कालावधी असतो. आपण पाहत होतो पिधान. पिधान म्हणजे काय, तर इथपर्यंत पाहिलं होतं की पिधानामध्ये काय सांगितलंय आपल्याला, जेव्हा चंद्र एखादा तारा किंवा ग्रहासमोरून जातो तेव्हा ती खगोलीय वस्तू तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे लुप्त होते. म्हणजे चंद्र पहा, आता इथं समजून घेण्यासारखी बाजू काय आहे की आता हा सूर्य आहे पहा. परत एकदा आपण सूर्य चंद्र, आज या 3 आकृत्या आपल्याला पाठच झाल्या पाहिजे. याच्यामध्ये कुठलंच काही राहिलं नाही पाहिजे विसरण्यासारखं. पहा आता या ठिकाणी हा जो काही चंद्र आहे, हा जो काही चंद्र आहे काय म्हणतंय, चंद्र जेव्हा एखादा तारा किंवा ग्रहासमोरून जातो. पहा आता हा इथं सूर्य आहे आपला, हा सूर्य. आता हा चंद्र एखादा तारा किंवा ग्रह. आता चंद्र तारा आहे की ग्रह आहे? सूर्य तारा आहे की ग्रह आहे? तारा आहे. तारा आहे, बरोबर आहे. आता हा चंद्र उपग्रह आहे, बरोबर. मग चंद्र जेव्हा एखादा तारा किंवा ग्रहासमोरून, या सूर्यासमोरून आता चालला हा चंद्र, तर जेव्हा ती खगोलीय वस्तू, कोणती खगोलीय वस्तू, तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे लुप्त होते. आता ही पृथ्वी आहे पहा, आपली ही पृथ्वी. आता तुम्ही पृथ्वीवरून जर सूर्य पाहत असाल, आता मला सांगा, पृथ्वीवरून तुम्ही सूर्य पाहत असाल तर मध्ये कोण आलेला आहे? चंद्र. चंद्र. आलेला आहे. मग आता तुम्ही चंद्रामध्ये आल्यामुळे हा तारा तुम्हाला दिसेल का सूर्य? नाही दिसणार. नाही दिसत. चंद्रामध्ये असल्यामुळे काय होईल, सूर्य हा आपल्याला दिसणार नाही. नाही. मग अशी जी स्थिती होते, म्हणजे पृथ्वीवरून आपण सूर्याकडे खूप पाहिलो, या पृथ्वीवरून सूर्याकडे पाहण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण या चंद्रामुळे काय व्हायला, आपल्याला सूर्य हा ताराच दिसेना झाला. या चंद्रामुळे काय झालं, हा जो सूर्य आहे हा आपल्याला काहीही केलं तरी दिसेना झाला. म्हणजे असं एक म्हणू शकतो मी की समजा आता 3 व्यक्ती उभ्या आहेत आणि मधातली व्यक्ती ही काय झालंय, मोठी आहे उंचीला. मधातली व्यक्ती उंचीला मोठी आहे. समोरची व्यक्ती काय करत आहे, 3 क्रमाने. आता हे पहा, ही 1, ही 2 आणि ही 3 अशा रचना आहेत. आता काय झालंय, हा 1 नंबरचा जो आहे, आता मी याला असं समजा ही रेषा देण्यापेक्षा थोडस आणखी स्पष्ट करतो. आता हा 1 नंबर आहे, 1 क्रमांक, हा 2 आणि हा 3. आता अंक मांडून आपण थोडं समजून घेऊया. आता हे 1 पासून मला 3 ला पाहायचंय. 1 पासून काय करायचं आहे, या 3 ला पाहायचंय. 3 म्हणजे हा आपला झाला सूर्य. 3 ला पाहायचंय सूर्याला. पण आता ही 1 म्हणजे आपली झाली पृथ्वी. आता काय झाले सांगा, या 2 मुळे हे 3 दिसतील का मला? नाही दिसणार. नाही दिसणार. म्हणजे हे 3 काय झालं, हे 3 हा अंक जो आहे सूर्य आपला, मुळात आपला जो सूर्य आहे हा कोणामुळे झाकला गेला, या 2 नंबरच्या चंद्रामुळं. म्हणजेच चंद्र जर एखाद्या ग्रह किंवा ताऱ्याच्या समोरून जात असेल आणि या चंद्रामुळे जर त्या ग्रहाची किंवा ताऱ्याची स्थिती समजत नसेल, तो दिसत नसेल, तर त्याला म्हणायचं पिधान. त्याला काय म्हणायचं, पिधान. म्हणजे लपला जर असेल, म्हणजे सूर्य किंवा ग्रह या चंद्रामुळे मधात जर लपलेला दिसत असेल तर तो आहे पिधान. त्याला म्हणायचं ऑक्युलेशन, लपवणे. साध्या भाषेमध्ये काय, लुप्त होणे म्हणजेच लपवणे. कोणाला लपवायचं इथं, ताऱ्याला किंवा ग्रहाला लपवायचं. आता इथं हे ग्रह, आता हे तारे आणि ग्रह दोन्ही मांडले.
हे एक आहे तारा आणि हा एक आहे ग्रह. पण दोघांच्या मध्ये काय आला? हा आला चंद्र. आता मला सांगा, या ग्रहावरून ताऱ्याकडे पाहिलं तर दिसायला का? नाही. किंवा या ताऱ्यावरून जरी ग्रहाकडे पाहिलं तरी दिसायला का? नाही. नाही. दोघांनाही कोण दिसायला? मधला फक्त हा चंद्र. चंद्र दिसायला. मग अशी जी लपल्याची स्थिती येते, लपवण्याची जी स्थिती येते, लुप्त होण्याची, त्या स्थितीला म्हणायचं पिधान. पिधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चंद्र हा जर एखाद्या ग्रह किंवा ताऱ्याच्या मध्ये आलेला असेल तर ती पिधान असते. मग आता आपण आतापर्यंत सूर्यग्रहण चंद्रग्रहण शिकलो, बरोबर आहे? मग सूर्यग्रहणामध्ये पहा, सूर्यग्रहण ज्या वेळेस आपण शिकायलो त्यावेळेस सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये कोण आहे? चंद्र आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोण आहे? चंद्र आहे सर. चंद्र आहे. मग आता या चंद्रामुळे सूर्यही दिसणार नाही आणि इकडं पाहिलं तर पृथ्वीही दिसणार नाही, पृथ्वी. बरोबर ना? जर मी समजा पृथ्वीवर उभा आहे आणि सूर्याकडे पाहतो म्हणलंय, चंद्र मधात आल्यामुळे सूर्य दिसेल का मला? नाही. नाही. किंवा मी जर चंद्रावर त्या पृथ्वीला पाहायचंय, मी सूर्यावर जाऊन उभा राहिलो, समजा एक उदाहरण, कल्पना करा, राहू शकणार नाही पण कल्पना करा की मी जर सूर्यावर जाऊन उभा राहिलो आणि पृथ्वीकडे पाहू लागलो आणि मध्ये चंद्र आलेला आहे, मला पृथ्वी दिसेल का त्या ठिकाणी? नाही. नाही. म्हणजे इथं काय व्हायला, पिधान जे आपण शिकत आहोत म्हणजे दोन्ही घटक दिसायले का? नाही. इकडे गेलं तर इकडला दिसेना, इकडे गेलं तर इकडला दिसेना, मध्ये कोण आहे? फक्त चंद्र. चंद्र आहे. मग ही सूर्यग्रहणाची स्थिती असते, आता इथं समजून घ्या, सूर्यग्रहणाची जी स्थिती असते त्यावेळी मध्यभागी कोण असते? मग चंद्र. चंद्र. म्हणून आता मला सांगा, सूर्यग्रहण जे असेल याला आपण पिधान म्हणू शकतो का? हो सर. नक्की? हो. म्हणजे ज्यावेळी दोन्ही ग्रह टायमाला आणि ताऱ्याच्या मध्ये, चंद्राच्या त्यामध्ये. हा, ग्रह आणि ताऱ्याच्या मध्ये जर उपग्रह किंवा चंद्र आला तर तो काय झाला? पिधानाचा प्रकार निश्चित रूपाने झाला. आता इथे दिलेली माहिती पहा, खग्रास सूर्यग्रहण हे कशाचं उदाहरण आहे म्हणते? पिधानाचं उदाहरण आहे. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे कोणतं? पूर्णतः सूर्य झाकला जाण्याचं जे काही असेल, पूर्णतः. खग्रास म्हणलं की काय? पूर्ण सूर्य झाकला चालला. म्हणून खग्रास सूर्यग्रहण हे कोणाचं उदाहरण आहे? मग पिधानाचं उदाहरण आहे. खंडग्रास होईल का पिधानाचं उदाहरण? नाही होणार. नाही. नाही होणार. का होणार नाही? कारण फक्त थोडासाच भाग आपल्याला दिसत नसतो, बाकीचं थोडासाच दिसत भाग सूर्याचा तिथं झाकला जाणार आहे, पूर्ण भाग झाकला चालला का? नाही. आणि कंकणाकृती सुद्धा होईल का पिधानाचं उदाहरण? नाही. नाही. कारण तर का? सूर्याचा मधलाच भाग झाकला चालला आणि बाजूनं कंकणाप्रमाणे म्हणजे बांगडीप्रमाणे, कड्याप्रमाणे तिथं काय झालंय? सूर्यप्रकाश दिसू लागला. म्हणून फक्त आणि फक्त जे काही खग्रास सूर्यग्रहण असेल हेच पिधानाचं उदाहरण असेल. आता हे पिधान तुम्हाला कळलं झालं? पिधानाबाबत संकल्पना स्पष्ट? कुणाला काही अडचण याच्या बाबत? नाही. नाही नाही. सर. आता अधिक्रमण म्हणजे काय पहा, अधिक्रमण यालाच म्हणतो ट्रान्झिट. ट्रान्झिट किंवा ट्रान्झिट, आपल्याला जे म्हणता येईल ते वाचून घ्या. ट्रान्झिट. आता हे ट्रान्झिट काय आहे? ट्रान्झिट म्हणजे ज्यावेळी आता उलट स्थिती, जसं पिधानामध्ये काय होत होतं की ग्रह किंवा तारा झाकला जात होता, बरोबर आहे? पण इथं तसं नाही. इथं काय होणार आहे आता पहा, अधिक्रमण मध्ये पृथ्वी व सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आल्यास अधिक्रमण होय. पहा, आता इथे चंद्रगिंद्र येणार नाही. आता आंतरग्रह जर मधात आला दोघांच्या, कोणाच्या दोघांच्या मध्ये? सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये अंतर्ग्रह. अंतर्ग्रह आपण पाहिले होते, किती आहेत अंतर्ग्रह? 4. कोणकोणते? 4. हो, 4 आहेत. कोणकोणते होते अंतर्ग्रह? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. मग अधिक्रमण म्हणजे काय? तर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जर एकाच सरळ रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर ते अधिक्रमण गणल्या जाते किंवा त्याला अधिक्रमण म्हणल्या जाते. मग हे अधिक्रमण जे आहे हे कोणाप्रमाणे असणार आहे? सूर्यग्रहणाप्रमाणेच असणार आहे. का असणार आहे सूर्यग्रहणाप्रमाणे? कारण जशी चंद्राची सावली पडू लागली होती पृथ्वीवर किंवा सूर्य झाकला जाऊ लागला चंद्रामुळं, तसंच पृथ्वीहून जर आपण पाहिलं तर हे बुध मधात आलेला असेल त्यावेळेस किंवा शुक्र मधात आलेला असेल, त्यामुळे सूर्य दिसणार नाही. आणि सूर्याहून जर पाहिलं
तर या दोघांच्या मदत येण्यामुळे, दोघांपैकी एकाच्या मदत येण्यामुळे पृथ्वी दिसणार नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे सूर्यग्रहणामध्ये चंद्र येत होता मध्ये, त्याचप्रमाणे बुध किंवा शुक्र जर आला तर अधिक्रमणही असेल, आणि अधिक्रमण आहे म्हणजेच काय आहे ते सूर्यग्रहण असणार आहे. या ठिकाणी अधिक्रमण आणि पिधान याबाबत कुठली संकल्पनेबाबत काय अडचण आहे कोणाला? दोन्ही मला तरी वाटते स्पष्ट झाल्या असतीलच. तर कारण या फक्त आणि ठिकाणी फक्त अधिक्रमण बाबत एक डाऊट आहे. अधिक्रमण बाबत एक डाऊट आहे. सोपं आणि साधं काय आहे त्याच्यात पहा. हे नाही जसं सर, चंद्रग्रहण मला काय विचारायचंय, मला कळालं, पण इथं फक्त बुध आणि शुक्रच का, मंगळ का नाही? किंवा फक्त हे दोनच मंगळ ग्रह का असतील नाही, तर ती बरोबर आहे. स्थिती असते का? मंगळ का नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता मला सांगा, ग्रहांची मी एक तुम्हाला रचना दिली होती. इथं सूर्य आहे, हा सूर्य, याच्या बाजूला पहिला येणारा ग्रह कोणता होता जवळ? बुध, हा बुध ग्रह आला. दुसरा कोणता होता? शुक्र, हा शुक्र. वेगवेगळ्या रंगामध्ये घेऊ आता आपण, लक्षात राहील. हा शुक्र घेतला. चला आता तिसरा आपला पृथ्वी निळा ग्रह घेऊ, पृथ्वी, आणि चौथा आता हा मंगळ लाल ग्रह घेऊ. मंगळ. 4 ग्रह तुमच्या पुढे आलेत, बरोबर आहे. आता हे चारही ग्रह काय आहेत? अंतर्ग्रह आहेत. आहेत. आता मला सांगा, ज्यावेळी आता हा मंगळ ग्रह ज्यावेळी असा फिरत असेल, त्यावेळेस हा मंगळ ग्रह फिरताना त्याची कक्षा सोडेल का हो? नाही, नाही सोडणार. पृथ्वी हा ग्रह फिरताना त्या पृथ्वीची कक्षा सोडेल का हिच्या भोवती फिरण्याची? नाही, नाही. आणि तसंच हे शुक्र आणि बुधाची सुद्धा असेल ना, शुक्र आणि बुध सुद्धा त्यांची कक्षा सोडणार नाहीत सूर्याभोवती फिरण्याची, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, आता आंतरग्रह म्हणून आपण 4ही ग्रहांना जी मान्यता दिली आहे, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. पण इथं बुध आणि शुक्रच का मदत आले, तर हे दोन्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागात आहेत. बरोबर. पृथ्वीच्या अंतर्गत भागात आहेत. आता तुम्ही रचना लक्षात घ्या, ज्यावेळेस या सूर्याच्या भोवती हे ग्रह फिरत आहेत, आता हे ग्रह असे फिरत आहेत, बरोबर आहे. यांच्या कक्षा आहेत अशा लंबवर्तुळाकार, आहेत की नाही? हो. आता मला सांगा, आता इथं नावं वेगवेगळ्या रंगाने लिहितो मी. हा सूर्य, सूर्याच्या नंतर ही झालं बुधची कक्षा, त्यानंतर ही झाली शुक्रची कक्षा, आणि ही झाली पृथ्वीची कक्षा, त्याच्यानंतर ही झाली मंगळाची कक्षा. आता ज्या वेळेस हे तीनही एका रेषेत आलेत, पहा, तीनही ज्या वेळेस एका रेषेत आले, मला सांगा आता हा मंगळ पृथ्वीच्या बाहेर आहे का आतमध्ये आहे? बाहेरील बाजूचे. मग सूर्य, पृथ्वी आणि मंगळ अशी तिघाची रचना होऊ शकते का? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत ना. पण बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह मध्ये आहेत, पृथ्वीपासून मध्ये आहेत. मग हे या कक्षेमध्ये फिरतीलच ना. हो, बरोबर. मग हे 3 एका रेषेत येतील, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आता हे जसं हे चारही मी एका रेषेत दाखवलेत, पहा, हे चारही एका रेषेत दाखवलेत, पण यांच्या ज्या कक्षा आहेत या कक्षा थोड्या कमी विस्तृत आहेत. ह्या लंबवर्तुळाकार जशा फिरत असतील तरी बुध आणि शुक्रची कक्षा ही सूर्यापासून सर्वात जवळची आहे. मंगळाचा कालावधी, परिभ्रमण कालावधी जो आहे, तो कालावधी जर पाहिला आपण, परिभ्रमण कालावधी आणि परिवलन कालावधी दोघांचाही पाहिला, प्रत्येक ग्रहाचा पाहिला, बरोबर आहे. मग पृथ्वीचा जो परिभ्रमण कालावधी आणि परिवलन कालावधी होता, हा पृथ्वी जवळ आहे सूर्याच्या का मंगळ जवळ आहे? पृथ्वी जवळ आहे. जवळ आहे. मग ही पृथ्वी त्या मंगळापेक्षा थोडी जवळ असल्यामुळं मंगळाची जी कक्षा आहे फिरण्याची, ती पृथ्वीच्या सरळ रेषेमध्ये येण्यासाठी कालावधी, ती एकाच कालावधीमध्ये येण्याची शक्यता कमी आहे की जास्त आहे? मग सांगा आता. आता कमी आहे पृथ्वी सर. आणि सूर्य कमी आहे, आणि ही जी काही रचना होती कोणती, जी मंगळ आणि म्हणजे शुक्र आणि बुधची. आता शुक्राचा इथून इतकाच कालावधी, समजा हा सूर्य, हे झाला बुध आणि हा झाला शुक्र. मग आता सांगा, याच्यापेक्षा जास्त दूर अंतर कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे, बरोबर आहे. मग पृथ्वी ही फेरी घेत असताना यांच्या मधातल्यांच्या चक्रा जास्त होईल, म्हणजे यांचा कालावधी कमी लागल्यामुळं हे पुन्हा फिरून त्या पृथ्वीच्या रेषेत येऊ शकतात की नाही? हो, हो. येऊ शकतात. पण मंगळ जर या पृथ्वीच्या इतर ग्रहांच्या भोवती फिरत असेल, तर या रचना ज्या आहेत, इथून समजा मंगळाने सुरुवात केली, तर हा मंगळ इकडे येण्यापेक्षा पृथ्वी इकडे जाऊ शकते, ग्रह इकडे, हे शुक्र जाऊ शकते, इकडे बुध जाऊ शकते. मग हे फिरण्याची यांची जी दिशा आहे,
फिरण्याच्या दिशा सुद्धा महत्वाच्या ठरतात. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. ह्या त्यांच्या ग्रहाच्या जर दिशा निश्चित असतील तर त्यानुसारच त्या आंतरग्रहाची रचना सुद्धा आपल्याला जाणवणार आहे. म्हणून या रचना ज्या आहेत बुध, शुक्र आणि पृथ्वीच्या, ह्या एका रेषेत येऊ शकतात. पण मंगळाची तशी जी रेषा आहे ती आंतरग्रहाच्या बाबतीत एका रेषेमध्ये येणं म्हणजे येणारच नाही आणि तिची संभाव्यता ही फार कमी आहे. म्हणून या दोनच ग्रहांचं अधिक्रमण त्या ठिकाणी होऊ शकते. मंगळाचं अधिक्रमण आंतरग्रह म्हणून त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. आणि जर तसं काही समजा झालंच असतं, एखाद्या वेळेस बाय चान्स तसा मंगळ त्या कक्षेमध्ये तिन्ही एका रेषेमध्ये आलाच असता, तर मग मंगळाचंही उदाहरण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पिधानामध्ये येण्याऐवजी किंवा अधिक्रमणामध्ये आपल्याला जी आता आपली माहिती दिलेली नाही त्यामध्ये त्याचाही समावेश केलेला असता. पण तशी रचना लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये मंगळाची कुठंच आतापर्यंत आढळून आलेली नाही. म्हणून या आंतरग्रहांमध्ये मंगळाचा समावेश केलेला म्हणजे अधिक्रमणामध्ये, आंतरग्रह आहे मंगळ पण अधिक्रमण होताना बुध, शुक्र, पृथ्वी या तीनच रचना लक्षात घेतलेल्या आहेत. आणि तारा मुख्यतः सूर्य आहे, त्या सूर्याभोवतीच ह्या सर्व प्रक्रिया घडत असतात. म्हणून अधिक्रमण म्हणजे काय, तर बुध किंवा शुक्र जर चंद्राप्रमाणे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येत असेल तर ते झाले अधिक्रमण. विधान म्हणजे काय, तर ग्रह किंवा तारा हा चंद्रामुळे जर झाकला जात असेल तर त्याला म्हणायचं विधान. पिधान. मग हे पिधान जे असते खग्रास सूर्यग्रहणाचं काम असते, उदाहरण आहे. आणि अधिक्रमण हे सूर्यग्रहणाप्रमाणेच असते, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सूर्य झाकलेला असतो. म्हणून Thank you, हे sir. रचना ज्या असतील ह्या रचना महत्वाच्या असून इतर बाबीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला घेता येऊ शकतो. आता सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या बाबी आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आता इथून पुढे काय लक्षात घ्यायचं, या दोन बाबी संबंधी पिधान असेल, अधिक्रमण असेल, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, प्रश्न काय असतील, सूर्यग्रहणाची स्थिती कोणती असेल, चंद्रग्रहणाची स्थिती कोणती असेल, खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी, खंडग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी, खग्रास चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, जे काय असेल त्यांचा कालावधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा तो मिनिटामध्ये असेल, तासामध्ये असेल किंवा सेकंदामध्ये असेल, तो तुम्हाला तिथं कन्वर्ट करता आला पाहिजे. त्याचबरोबर सूर्यग्रहणाचे प्रकार किती पडतात आणि चंद्रग्रहणाचे सुद्धा किती प्रकार पडतात यावर सुद्धा आधारित काही प्रश्न तुम्हाला असू शकतात. म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने, टीईटीच्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ही सूर्यमाला, ग्रहमाला, सूर्यग्रहणाचे प्रकार, चंद्रग्रहणाचे प्रकार हे त्या दृष्टीने महत्वाचे होते. आता पुढे एक माहिती आहे आपल्यासाठी, या ठिकाणी काय दिलेले आहे पहा, ढग दिलेले आहेत. आणि हे ढग त्यांच्या उंचीनुसार ओळखले जातात. उंची जितकी असेल त्यानुसार या ढगांचे नाव आहेत. आणि या ढगांच्या रचना ज्या असतील ह्या रचना परीक्षेला आपल्याला विचारले जातात. की समजा एखादा तुम्हाला दिलेला असेल सिरस ढग, मग सिरस या ढगाच्या वैशिष्ट्यांबाबत विचार करा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य शिरस बाबत लागू होते किंवा खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे शिरस ग्रहाचे नाही. आता तुम्हाला असं समजा काहीतरी तिथं विचारलं जाऊ शकतं. मग सिरोस्ट्रॅटस या ग्रहाबाबत, ढगाबाबत अधिकृत माहिती खालील उदाहरणातून किंवा खालील पर्यायातून ओळखा. मग वैशिष्ट्य ओळखा असं दिलं तर सिरोस्ट्रॅटसची वैशिष्ट्ये काय असतील ती तुम्हाला तिथं निश्चितपणे ओळखता येणे आवश्यक आहे. मग हे ग्रहांचे जे काही प्रकार आहेत हे हे ढगांचे जे काही प्रकार आहेत हे ढगांचे प्रकार उंचीनुसार ठरतात. उंचीनुसार म्हणजे कसं, 5 फूट 10 फूट आपली उंची जशी आपण मोजतो तसं नाही, तर पृथ्वीपासून हे ढग किती उंचावर आहेत, पृथ्वीपासून आपल्या जमिनीपासून, समुद्र सपाटीपासून आपण असं म्हणू शकतो, समुद्र सपाटीपासून हे ढग किती उंचावर आहेत. म्हणजे आभाळापर्यंत जसा आपण त्याचा अंदाज घेतो अंदाजे, मग 7,000 किलोमीटर असतील, 10,000 किलोमीटर असतील, 20,000 किलोमीटर असतील, अशी जी त्यांची उंची आहे या उंचीनुसार या ढगांचे प्रकार केलेले आहेत. आणि यांचं वर्गीकरण आपल्याला भूगोल विषयाअंतर्गत महत्वाचं ठरणार आहे. आता पहा, या ढगांची उंची मीटर मध्ये दिली आहे, उंची मीटर्स मध्ये. पहिला जे काही उंचीचा प्रकार आहे तो आहे 7,000 ते 14,000 मीटर, 7,000 ते 14,000 मीटर. आता हे 7,000 ते 14,000 मीटर म्हणजे काय, तर जमिनीच्या समुद्र सपाटीपासूनची उंची 7,000 ते 14,000 उंचीपर्यंत, म्हणजे जमिनीपासून एवढ्या उंचीपर्यंत 14,000 उंचीपर्यंतचे जे येणारे ढग आहेत, हे ढग कोणते कोणते नाव आहेत यांना, सिरस, पहिलं नाव आहे सिरस. आता या ढगाचं वैशिष्ट्य काय, तर हे ढग तंतुमय असतात. तंतू म्हणजे काय, धागे निघल्यासारखे दिसतात. जसं मुळ्या पाहिल्या तुम्ही, एखादं रोपटं उपटलं, जमिनीचं छोटंसं रोपटं तुम्ही उपसलं तर त्याच्यामध्ये धागे दिसतात, त्याला मुळ्यांना काय दिसतात, धागे, बारीक बारीक नाजूक नाजूक धागे पसरलेले असतात, तंतू असतात त्यांच्यामध्ये बारीक बारीक. मग हे
सिरस नावाचे जे 7,000 ते 14,000 उंचीवरचे ढग आहेत, हे ढग त्याप्रमाणे तंतुमय म्हणजेच त्यांचे धागे निघल्यासारखे मागं काहीतरी शेपूट राहिल्यासारखं असते आणि या ढगांचं वर्गीकरण यातून केले जाते. दुसरा प्रकार आहे सिरोस्ट्रॅटस. सिरोस्ट्रॅटस म्हणजे काय पहा, यांची इंग्लिश मधली नावं सुद्धा आहेत, पण आपल्याला तिथं मराठी नावच आपल्याला पेपरला विचारली जातात. आणि स्पेलिंग जर काही समजा तुम्हाला पाठ करायचं असेल, त्यांचा इंग्रजी उच्चार तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तसंही ठेवू शकता. आपल्याला कुठेही स्पेलिंग विचारल्या जाणार नाही. इथं दुसरा आहे सिरोस्ट्रॅटस. याच्यामध्ये काय दिलंय पहा, वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसणारे या ढगांभोवती तेजोमंडल असते. पहा हे ढग तेजोमंडल म्हणजे एखादं काहीतरी त्याला चांदीची लकीर किनार असल्यासारखे आपल्याला दिसतात. ढगाळ ढग ढगाळ ढग चढलेले वळ्या पडल्यासारखे दिसतात. आता हे सिरोक्युम्युलस पहा, तिसरा प्रकार 7 ते 14 मधला सिरोक्युम्युलस. हे कसे असतात, लहान लहान लाटांच्या समूहाप्रमाणे आढळतात. म्हणजे आपण पाहतो की लाटा जशा समुद्राच्या लाटा वाहतात तसं छोटे छोटे ढग एकत्र एकत्र येऊन थोडे थोडे दूर दूर अंतरावर वाहिलेले दिसतात किंवा हवेला दूर दूर चाललेले दिसतात. दुसरा प्रकार आहे पहा याच्यातला 2,000 ते 7,000 मीटर उंचीपर्यंतचे ढग. मग यांच्यामध्ये पहिला आहे अल्ट्रोस्टॅटस. अल्ट्रोस्टॅटस म्हणजे काय, याची जाडी कमी असते. जाडी कमी असते म्हणजे हे ढग थोडे आकाराने बारीक असतात. त्यामुळे यामधून दुधी काचेतून पाहिल्यासारखे सूर्यदर्शन होते. म्हणजे आपण ढगापुढे एखादा सूर्य झाकला गेलेला असेल, सूर्य आपण ढगा आड गेला म्हणतो, मग ते सूर्य किरण त्यातून थोडीशी जाणवत असले आपल्याला. दुधी काचेसारखे म्हणजे काय, तर एकदम पांढरे शुभ्र हे ढग दिसतात. म्हणजे त्याच्यातून पाहिलं की सूर्य आहे याच्या मागे असं आपल्याला जाणवू शकते. मग हे झाले काचेतून पाहिल्यासारखे सूर्यदर्शन ज्याच्यातून दिसते असे पांढरे शुभ्र ढग असतील आणि त्याला आपण म्हणतो सिरोस्ट्रॅटस. त्यानंतर आहे अल्ट्रोक्युम्युलस. पाचवा प्रकार अल्ट्रोक्युम्युलस. हे बहुधा पांढऱ्या रंगाचे स्तर असून त्यांना करडी छटा असते. याच्या भोवती पांढरे राहतात आणि साईडनं त्याच्या काठाने एक करडी छटा म्हणजे काहीतरी मळकट किंवा मातकट रेषासारखी, जसं काय अंधूक दिसतो आपण, जसं ढग आलेला पावसाचा ढग जसा दिसतो तशी त्याच्या बाजूनं एक काठानं वलय दिलेलं राहते. मग हे झाले या ढगांची रचना अल्ट्रोक्युम्युलस. आता 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीचे काही ढग आहेत. मग हे 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीचे जे ढग आहेत, हे ढग कोणते, तर या ढगामध्ये काय आहे पहा की या ढगात पहिला आहे स्ट्रॅटोक्युम्युलस. स्ट्रॅटोक्युम्युलस म्हणजे काय, पांढऱ्या धुरकट थरात ढगांचे गोलाकार पुंजके आढळतात. पांढरा धुरकट रंग असेल, धुरकट थर म्हणजे जसं आपण एखादं काहीतरी समजा कचरा वगैरे जाळले, कागद वगैरे जाळल्यानंतर जसं धूर निघतो, मग धुराचे जे काही गोळे निघतात त्या धुराच्या गोळ्याप्रमाणे आभाळामध्ये प्रदूषण. आता पाहिलं तर आपण प्रदूषणासारखं एखादा वाहन गेला आणि काळा कुट्ट त्यानं त्याच्यातून धूर बाहेर सोडला, अशा वेळेस ज्या रचना दिसतात तशा प्रकारचे हे काळे कुट्ट ढग दिसून येतात, याला म्हणायचं. आणि त्याचबरोबर हे काय असतं पहा, स्ट्रॅटोक्युम्युलस ढग पांढऱ्या धुरकट थरात ढगाचे गोलाकार पुंजक्या गोलाकार आकारामध्ये असतात. आता त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटस. स्ट्रॅटस हे पूर्णतः राखेसारखे दिसतात, राखाडी रंगाचे. म्हणजे राखोंडा जसा आपला राग ज्याला म्हणतो आपण जाळलेल्या लाकडांचे, त्याप्रमाणे राखाडी रंगाचे आढळून येतात. त्यानंतर 8वा प्रकार आहे निम्बोस्ट्रॅटस. निम्बोस्ट्रॅटस मध्ये काय दिले पहा, गडद राखाडी रंगाचे व जाड थरांचे ढग असतात. यामधून रिमझिम पाऊस पडतो व हिमवर्षाव होतो. पहा आता पाऊस पडणारे ढग आहेत हे निम्बोस्ट्रॅटस. हिमवर्षाव म्हणजे गारा पडतात म्हणतो की नाही आपण, गारा पडायला म्हणतो पावसाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजे पाऊस लागण्याच्या सुरुवातीला, पाऊस पडण्याच्या सुरुवातीला गारा पडायला म्हणतो कुठं कुठं. मग हे गारा पडणारे जे ढग आहेत हे आहेत निम्बोस्ट्रॅटस. यांच्यातून थोडंफार पाणी सुद्धा पडते रिमझिम आणि गारा सुद्धा पडतात. त्यानंतर आहे 9व्या नंबरचा क्रमांक पहा, क्युम्युलस. क्युम्युलस याच्यामध्ये काय असते, अवाढव्य करड्या रंगाचे घुमटाकार ढग असतात. मोठमोठे पर्वतासारखे हे महाकाय ढग असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे याची निर्मिती होते. बघा हवा जशी जशी वेगाने येते तसे तसे छोटे ढग काय होतात, हे जाऊन एकमेकाला चिटकतात आणि त्याचा आकार ढगासारखा म्हणजे पर्वतासारखा एकदम मोठा आकार तयार होत असतो. आणि ह्या अवाढव्य करड्या रंगाचा घुमटाकार म्हणजे असं एखादं जसं काय मंदिराचं राजवाड्याचं घुमट असते की नाही, तसं हे घुमटाकार पर्वताप्रमाणे तयार झालेले असतात. या ढगांचा प्रकाराचं नाव आहे क्युम्युलस. आता 10वा जो प्रकार आहे तो पहा, क्युम्युलोनिम्बस. पहिला होता निम्बोस्ट्रॅटस, आता हा झाला क्युम्युलोनिम्बस. क्युम्युलोनिम्बस मध्ये काय, तर हे काळ्या रंगाचे घनदाट व पर्वतकाय ढग असतात. आता पहा हे काळेच राहतात, अवाढव्य पर्वताप्रमाणे राहतात आणि वादळाचे निदर्शक असतात. पहा वादळ जे म्हणतो की नाही आपण, वादळ धुंदाळ आलं म्हणतो किंवा हवा सुटली म्हणतो,
मग त्यावेळेस हे वादळाचे निदर्शक असणारे क्युम्युलोनिंबस हे ढग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यांची उंची असते 2000 मीटरहून कमी. मग उंचीनुसार यांचं वर्गीकरण, उंचीनुसार यांच्या रचना आणि रचनेनुसार त्यांची नावं व वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. मग परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं यातलं काय, तर तुम्हाला विचारलं जाते की क्युम्युलोनिंबस हे क्युम्युलस किंवा क्युम्युलोनिंबस जे काय असतील या ढगांची उंची किती मीटर पर्यंत असू शकते, किंवा मग हे तुम्हाला इथं 2000हून कमी अशी सांगता येते. किंवा राखाडी रंगाचे ढगाचे थर कोणते म्हणून कोणते आहेत, मग हे स्टॅटस. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येतो. अल्ट्रोक्युम्युलस ढगाचे वैशिष्ट्य सांगा. खालील दिलेल्या पर्यायातून अल्ट्रोक्युम्युलस या ढगाचे वैशिष्ट्य ओळखा. मग हे तुम्हाला तिथं त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे की हे पांढऱ्या रंगाचे असून याच्यातून काय निघते, तर हे एकमेकांचे स्तर तयार होऊन करडी छटा त्याभोवती तयार झालेली असते. असं हे ढगांचं वर्गीकरण, ढगांचं वैशिष्ट्य, उंची आणि त्यांचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं आहेत. मग यावरती एखादा प्रश्न कधी मधी येऊ शकतो, येईल नाही येईल माहित नाही, पण पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमानुसार हा प्रश्न धड्याला आपल्याला सारांशा रूपाने अभ्यास करणं महत्वाचं आहे. कारण ढगांची रचना हा टॉपिक आपला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे त्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी नोंदवलेली आहेत. म्हणून वैशिष्ट्यांवर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता हे क्युम्युलस ढगाबाबत काय दिलंय पहा. हे ढग आल्हाददायक असून हवेचे निदर्शक असतात. म्हणजे भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंची दरम्यान यांचा विस्तार उभा असतो. आता हे 500 मीटर पासून ते 6000 मीटर पर्यंत उंचीवर पोहोचलेले असतात क्युम्युलस ढग. या ढगांचं जे काही वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यानुसार ही रचना आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकते. अशा प्रत्येकाच्या ढगाच्या रचना, त्यानंतर ग्रहणाच्या बाबतीतल्या रचना आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. आता यानंतर जो काही आपला पाठ्यघटक आहे तो पाठ्यघटक थोडक्यात पाहूया. इथे दिलेली ही काही रचना आहे. आता यामध्ये क्युम्युलस ढगाचं वर्गीकरण, इतर ढगांचं वर्गीकरण काय सांगितले ते समजून घेऊया. पहा, क्युम्युलस हे झाले 500 ते 6000 मीटर पर्यंत असतात. हा विस्तार उंचावल्यास त्याचे क्युम्युलोनिंबस ढगामध्ये रूपांतर होऊन वृष्टी होते. पहा, वृष्टी म्हणजे पाऊस होतो. आता या ढगाचं रूपांतर काय होते पहा. हा जो क्युम्युलस ढग आहे याचं 500 ते 600 मीटर उंचीवर असते, विस्तार राहते याचा उभा. पण हा विस्तार अजून जर उंचावला तर या ढगाचं रूपांतर, क्युम्युलस ढगाचं रूपांतर क्युम्युलोनिंबस मध्ये होते म्हणते. म्हणजे त्याची उंची 6000 मीटर पेक्षा जर वर गेली तर तो 7000 ते 14000 मध्ये चालला, म्हणून क्युम्युलोनिंबस मध्ये त्याचं काय झालं, रूपांतर झालं आणि त्याच्यापासून काय पडते, मग पाऊस पडते. क्युम्युलोनिंबस ढग, आता हे काय म्हणतात, या ढगामध्ये विजांचा गडगडाट होतो, विजा गरजत. या ढगामध्ये विजा गरजत आपण, कारण हे वातावरणाशी संबंधित आहेत. आपल्याला पावसाळ्यामध्ये आता ह्या सर्व प्रकारच्या रचना आपल्याला दिसून येतात. मग ढगांचा जर, विजांचा जर गडगडाट होत असेल तर ते ढग कोणते असतील, क्युम्युलोनिंबस ढग. ज्यावेळेस विजा गरजायल्या, कडकड करायल्या, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की आता आभाळामध्ये क्युम्युलोनिंबस ढगाचं काम चालू झालेलं आहे. त्यानंतर यांच्या माथ्याकडील भाग ऐरणी सारखा सपाट असतो. आयरन म्हणजे काय, ते लोहाराकडे असते पहा. लोहार जसं त्याच्यावरती ठेवून ठोकत असतो की नाही, तो आयरणी सारखा भाग सपाट झालेला असतो आणि हे ढग एकमेकांवर येऊन जोरजोराने आदळतात. त्यामुळे आवाज निर्माण होतो आणि गडगडाट तयार होऊन विजा चमकतात. यामधून कधी कधी वादळी पावसासह गारपीट होते पहा. वादळी पावसासह गारपीट म्हणजे जे गारा वगैरे पडतात, हिमवर्षा होतं म्हणजे ते थोडक्या गारा पडतात. पण इथं वादळी वाऱ्यासह, वादळी पावसासह गारपीट होते. सर्वात मोठ्या क्युम्युलोनिंबस ढगातून विजांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. जर सगळ्यात मोठा ढग असेल तर अशा ढगामधून विजाचा गडगडाट तर होतेच होते, पण तिच्यासह भरपूर पाऊस सुद्धा पडतो. अन्य ढगांच्या तुलनेत क्युम्युलोनिंबस मधून पावसाचे मोठे थेंब पडतात पहा. पावसाचे टपोरे मोठे थेंब, आपण म्हणतो काय मोठे मोठे थेंब पडले पावसाचे, ते कुठून पडतात, क्युम्युलोनिंबस या ढगामधून पडत असतात. ढगातील हवा खूप थंड असल्याने हे थेंब मोठे थेंब गोठून गारांच्या रूपात गारपीट पृथ्वीवर पडते पहा. हवा जर खूप थंड झाली तर त्याचं ते पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होते. जसं आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं की ते थंडीमुळे काय होतं, त्याची बर्फाची खडे तयार होतात. तसं या ढगाला जर जास्त हवा लागली आणि थंड झाले एकदम ते, तर त्यामध्ये गाराचं रूपांतर होत असते, बर्फाचे खडे तयार होतात. म्हणून हे पाण्यासह काय होतात,
गाठून जातात आणि गोरटून जातात आणि त्याच्यातून गारपीट पृथ्वीवर पडत असते. जेव्हा एखाद्या ठिकाणी ढगफुटी होते, ढगफुटी झाली तेव्हा सुमारे 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतो. ढगफुटी म्हणजे काय? या गारांचं पावसाचं प्रमाण जास्त झालं एखाद्या ढगात, तर त्या ढगातून धारा न पडता अख्खाच्या अख्खा पावसाचा तो प्रवाहच खाली पडतो, किंवा अख्खाच्या अख्खा त्या बर्फाचं जे काही तयार झालेलं ओझं आहे ते ओझच पृथ्वीवर जशाला तसं ते ढग पडून खाली पडते. मग याला म्हणायचं ढगफुटी. ही ढगफुटी सुद्धा आपल्याला 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस त्या ठिकाणी दर्शविण्याचं काम करत असते. म्हणजेच दिलेल्या रचना ज्या असतील, ढगांच्या बाबतीत असेल, इतर काही पाणी कुठून येते, गारा कुठून पडतात, हिमवर्षाव कुठून होतो, वादळी वारे कुठं होतात, गरजते कशामुळे, विजांचा कडकडाट कोण्या ढगात होते, या सर्व रचना या क्युम्युलोनिंबस, निंबस, अल्ट्रोस्टॅटस, इतर ढगांचे जे काही प्रकार आहेत यावरून आपल्याला लक्षात येतात. म्हणजे ढगाचं महत्व हे परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यासाला आपल्याला फार उपयुक्त ठरणार आहे. आणि एरवीही सामान्य माहिती म्हणूनही लक्षात घ्या, आपण म्हणतो आभाळात गरजायला, इतके दिवस झाले आपण लहानपणापासून समजा गरजायला हे माहित असते, विजा कडकडाट करायला माहित राहते, गारा पडायला माहित राहते, पण कुठल्या ढगातून कोणतं पाणी यायला, गार पडायली, ढगाचं गर्जन काय आहे, किंवा वादळी वारं काय आहे, हे सगळं या ढगांमुळे घडते. हे आता आपल्याला यातून सामान्य ज्ञान सुद्धा मिळते. म्हणजे ही दिलेली माहिती जी काय असेल ही परिपूर्णरित्या आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकते. या ठिकाणी ही काही सर्व जी रचना होती हे ढगांच्या बाबतीत, वाऱ्यांच्या बाबतीत आणि पावसाच्या संदर्भाने आपल्याला समजून येते. आता पुढील स्लाइड मध्ये पहा, जी काही विषुववृत्त, अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत ही आपण नव्या रूपानं पुढच्या तासिकेमध्ये घेऊ. कारण आता हा तासिकेचा जो भाग आहे, ढगांचा, सूर्यमाला, सूर्यरचना आणि त्यानंतर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, यापर्यंत आपण आजच्या तासिकेमध्ये थांबूयात. कारण अक्षवृत्त, विषुववृत्त हा भाग सलग शिकणे, जसं आपण चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, विधान जसं सलग घेत आलो. पहिल्यांदा ग्रहांची माहिती घेतली सलग, त्यानंतर इतर पृथ्वी, सूर्य, चंद्र यांची माहिती घेतली, आणि त्याच्यानंतर सूर्यग्रहण काय असते, चंद्रग्रहण काय असते ते पाहिलं. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपण अक्षवृत्ते, रेखावृत्ते, विषुववृत्त, त्यानंतर विषुववृत्ताची रचना, ध्रुव काय असते, कर्कवृत्त काय असते, मकरवृत्त काय असते, हे सलग एकापासून पुढे शिकत जाऊया. म्हणजे जेणेकरून सर्वसमावेशक अभ्यास आपला त्या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि इतर काही बाबींमध्ये जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं काही संकल्पना क्लिअर झालेल्या नसतील किंवा इतर काही डाऊट असतील ते सुद्धा आपण पुढील तासिकेमध्ये सुरुवातीला समजून घेऊयात. आणि चंद्रग्रहणाचा जो काही प्रकार कुणीतरी मॅडमनं सांगितलं होतं की थोडासा त्यांना जॉईन व्हायला वेळ झाला होता, तर चंद्रग्रहणाच्या प्रकाराच्या बाबतीत काय होतं ते त्यांना एका 5 मिनिटामध्ये सांगूया आपण. म्हणजे परत त्याचं तुमचंही रिव्हिजन होऊन जाईल आणि त्यांनाही लक्षात येईल. इथं पहा, चंद्रग्रहण म्हणजे काय होतं की चंद्रग्रहणामध्ये आपल्याला या रचना दिल्या होत्या. चंद्रग्रहण का होते, कसं होते? चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे जसं सूर्य आणि पृथ्वी हीच रचना असणार आहे, कारण कायम सूर्य, पृथ्वी, चंद्र अशी जर रचना आली, आता ह्या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडायला, पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडायली आणि चंद्र झाकले चालला. मग इथं चंद्रग्रहण होत आहे. आणि सूर्यग्रहणामध्ये काय होतं, हा सूर्य इथं मध्ये चंद्र आला होता आणि पृथ्वी, म्हणजे हा सूर्य, लक्षात घ्या, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. इथं काय झालंय, सूर्य जागच्या जागीच आहे, इथं चंद्र आलाय आणि इथं पृथ्वी गेली, दोघांच्या जागा बदलल्यात. मग आता काय झालंय पहा, चंद्रग्रहणाच्या स्थितीमध्ये काय झालं, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडल्यामुळे पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावर पडू लागली, त्यामुळे आपल्याला सूर्यग्रहणाच्या ऐवजी तिथं काय दिसलं, चंद्रग्रहण दिसलं. पण इथं सूर्यग्रहणामध्ये सूर्याची सावली चंद्रावर पडली आणि सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडला आणि चंद्राची जी काही सावली या पृथ्वीवर पडत होती त्यामुळे म्हणजे सूर्य झाकला जाऊ लागला. चंद्राच्या या सावलीमुळं सूर्य झाकला जाऊ लागला, म्हणजे सूर्य आपल्याला त्या ठिकाणी दिसेनासा झाला, म्हणून या ठिकाणी सूर्यग्रहण घडून आलं. मग याचे प्रकार पाहिले होते. याचे प्रकार काय, तर खग्रास चंद्रग्रहण, म्हणजे चंद्राचा थोडासा भाग ज्या ठिकाणी झाकला गेलेला होता असा थोडासा, तो झाला खंडग्रास. आणि खग्रास म्हणजे पूर्णच्या पूर्ण चंद्र ज्या ठिकाणी झाकला गेला तो झाला खग्रास चंद्रग्रहण. मग सूर्यग्रहणाच्या बाबतीत तसंच होतं, सूर्याचा जर थोडासाच भाग झाकला गेला असेल तर तो होता खंडग्रास सूर्यग्रहण. सूर्याचा पूर्णच भाग झाकला गेलेला असेल तर तो होता खग्रास सूर्यग्रहण. आणि सूर्याचा
मधला भाग जर झाकला गेला आणि एखाद्या बांगडीप्रमाणे आकार निर्माण झाला किंवा कड्याप्रमाणे आकार निर्माण झालेला असेल तर तो होता कंकणाकृती सूर्यग्रहण. आता हा कंकणाकृती सूर्यग्रहणाचा प्रकार जो आहे तो चंद्राच्या बाबतीत घडत नाही. यांचा कालावधी दिलेला होता. कालावधी का महत्वाचा होता तर परीक्षेमध्ये यावर विचारलं जाऊ शकते. म्हणून इथं पहा, खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त 1 तास 47 मिनिटे म्हणजे 107 मिनिटं या ठिकाणी टिकू शकत होतं. सूर्यग्रहणामध्ये काय होतं, चंद्रग्रहणामध्ये पहा, चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत आले होते. चंद्र पृथ्वी सूर्य म्हणजे इथे पहा SEM लिहून दिलं होतं मी तुम्हाला. सेम चंद्रग्रहण पाठ करा म्हणलं होतं किंवा ते दुसरं SEM सांगितलं होतं ते पाठ करा म्हणलं होतं. मग हे तुम्हाला सेम म्हणजे S म्हणजे सन, अर्थ आणि मून म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी जी काही रचना असेल ती रचना या सूर्यग्रहणामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जात होती. आता वर्षातून कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 3च चंद्रग्रहण घडू शकत होती. आणि चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होत होतं, पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण कधीच होत नाही. अशी ही चंद्रग्रहणाची माहिती होती. म्हणून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे सर्व आपल्याला महत्वाचं होतं. मग हे सर्वात मोठं आतापर्यंत जे चंद्रग्रहण खग्रास दिसलं होतं ते 27 जुलै 2018 ला दिसलं होतं 21व्या शतकातलं आणि ते 103 मिनिटापर्यंत टिकलं होतं. सर्वाधिक काळ किती होता त्याचा 107 मिनिटाचा राहते. पण हे जे काही 2018 ला दिसलं त्याचा कालावधी 103 मिनिटाचा होता. अशी ही रचना सूर्यग्रहण चंद्रग्रहणाबाबत आपण अभ्यासलेली आहे. यानंतर जी काही बाबी असतील त्या बाबी आता आपण पुढील तासिकेमध्ये अक्षवृत्त, विषुववृत्त याला सुरुवात करताना समजून घेऊयात. चला सर्वांना आता या ठिकाणी आपण पुढील तासिकेसाठी अभ्यासासाठी शुभेच्छा देऊयात. थांबूयात. आपल्यासोबत डॉक्टर तैयब सर सुद्धा जोडलेले आहेत. सरांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. त्यांच्याकडून जी काही सूचना येईल त्यानुसार आपण या ठिकाणी विराम घेऊयात. सर. सर थँक्यू. वेलकम मॅडम. आपले तैयब सर आहेत मार्गदर्शक, या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. या ठिकाणी सरांकडून सूचना प्राप्त झालेली आहे. उद्याच्या नियोजित तासिका वेळेनुसार होतील. आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या नियोजित तासिका ज्या काही असतील त्याबाबत ग्रुपवर तुम्हाला सर्वांना सूचना मिळतील. ग्रुपवरील सूचनांचं सर्वांनी अवलोकन करावं. सर्वांना गुड नाईट. आपण थांबूयात. गुड नाईट सर. ओके, गुड नाईट.